भाजीपाला विकून खूप मोठी झाली असं काही नाही. त्या तिच्या डोळ्यातल्या अश्रूंची किंमत काय मोजणार तुम्ही आणि काय कारवाई करणार असं मला उत्तर काय आहे. मागे काही दिवसांपूर्वी आपल्या इथं अण्णाभाऊ साठे चौकामध्ये एक ट्रक एका महिलेचा मृत्यू झाला त्यामध्ये. आणि आपल्या इथल्या शहरामध्ये जे काही स्ट्रीट वेंडर्स आहेत जे की चौकाच्या मध्यभागी किंवा कॉर्नरला बसतात त्यांना आपण बाजूला काढतो. त्यानुसार आपण कारवाई सुरू केली. मावशी जे आहे तिथं भाजी मंडई आहे, तिथं रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजीपाला विक्रेते बसतात. आपण त्यांना काढलो नाही किंवा काढणारही नाहीत, कारण त्या रस्त्यावर भाजीपाला विक्री पूर्वीपासून होते. बाजूलाच भाजी मंडई आहे, ती व्यवस्थित चालू आहे. समजा फक्त ह्या मावशीचा आणि तिथं जे 3-4 लोक आहेत त्यांचा विषय असा होता की मध्यभागावर जो लाईटचा पोल असतो तिथं ते बसतात. आणि तिथं काय झालंय, एक शाळा आहे, 2-3 शाळा आहेत. त्या शाळेला जाणारे विद्यार्थी त्यांचे पालक 4 व्हीलर वगैरे घेऊन जाताना टर्न आणि त्यामध्ये अडथळा येणं आणि ट्रॅफिक जाम होणं हा हे त्रास होता. आणि दुसरं काय आहे, यांच्या पण जिथं ते बसतायत ते धोकादायक स्थितीत होतं, कारण टर्न मारताना एखाद्या वेळेस जर लक्षात आलं नाही तर दुर्घटना होऊ शकते, अशी ही परिस्थिती होती. माझ्या मते मावशींना बऱ्याच वेळेला सांगितलंय या पोलिसांना की तिथून उठा, उठले नाही. काल काढण्यासाठी आमची लोक जेव्हा गेली त्यावेळेला परत सांगितलं सगळ्यांना. तिथले जे 3-4 लोक आहेत ते हटली, म्हणजे जेव्हा बळजबरी करणार आहे नगरपालिका निदर्शनास आलं ते लोक बाजूला झाले, परंतु मावशी काही बाजूला झाल्या नाही. म्हणून त्यांचा माल आमच्या लोकांनी आमच्या गाडीमध्ये टाकला. ऍक्च्युअल ते तसं टाकणं चुकीचं आहे, कारण ते नाश व्हायला लागले. कुठेतरी भाजीपालाची नासाडी होते हे चुकीचं आहे, परंतु ती जी जागा आहे त्या जागेवर बसणंही चुकीचं. यांना आपल्याला वेगळ्या पहिल्यांदा काय म्हणलं, अतिक्रमण करणं हे चुकीचं आहे. पण ज्या पद्धतीमध्ये तुम्ही त्या महिलेला हॅरॅस केलं ते कोणत्या कायद्यामध्ये, कोणत्या कानूनमध्ये, कोणत्या माणुसकीमध्ये बसतं हे आम्हाला सांगा. 100%च नाही. मला ते झाल्या आमच्या त्याच कर्मचाऱ्यांनी मी काय म्हटलं, मी त्या आजींना आता म्हणतो की आजी तिथं अतिक्रमण करायचं नाही, बसायचं नाही. पण हे जे 20 वर्षापासून वेंडर आहे, आजी मला म्हटलं की मी लग्न व्हायच्या आधीपासून तिथं भाजी विक्री करते. मग तुम्ही त्याला पर्याय व्यवस्था का बघितली नाही आजपर्यंत? मला एक गोष्ट सांगा, ह्या भाजी विकतात, ह्या भाजी कुठून घेतात? शेतकऱ्याकडून. त्या कणा आहेत आपल्या अर्थव्यवस्थेचा थोडाफार का होईना आधार आहे ना, मग त्या इम्पॉर्टन्स नाहीये. तुम्ही त्यांच्या जीवाला धोका होता म्हणून तुम्ही गेलात तिथं, पण तुम्हीच त्यांच्या जीवाला धोका निर्माण नाही. तेच मला तेच म्हणायचं आहे. 100 त्यांना तिथून उठवणं हे बरोबरच आहे, परंतु ते जे भाजी उचलून फेकली ते मला त्याच दिवशी आमच्या लोकांनी व्हिडिओ टाकला. मी त्याही वेळेला म्हणलो की असा मोठेपणा करू नका, असलं करणं योग्य नाही, कारण ती भाजीपाला आहे त्याचा नासधूस करणं योग्य नाही. भाजीपाला ऐका ना, भाजीपाला ऐका ना, मला एक गोष्ट सांगा, गरीबाची 2 रुपयाची जुडी त्याच्यासाठी खूप मौल्यवान असते साहेब. आपण काय म्हणतात ना, आता आमची परिस्थिती बदलली, पण आम्ही परिस्थिती बदलली म्हणजे खूप पैशावाले झालो नाही, फक्त समाजामध्ये वावरून त्यांचं दुःख समजलं. आम्ही जेव्हा लहान होतो ना, आमच्या आईवडिलांचे कष्ट आम्हाला माहिती आहेत. शेतामध्ये त्याला पिकवायला काय लागतं, त्यासोबत प्रत्येक माणसाचा त्रास माहिती आहे. आणि प्रत्येक वेळेस गरीबावरतीच का? मला फक्त एक प्रश्नाचं उत्तर द्या, कुलकर्ण्याचा विषय किती दिवसापासून आलाय? कुलकर्णीचाही त्या दिवशी त्यांना अटक झाली, त्याच्या नेक्स्ट डे आम्हाला याच्यातून कळालं की त्यांचं जाळं काम आहे. ऍक्च्युअल 5-6 लोकांनी मिळून एक प्रॉपर्टी आहे, त्या PV कुलकर्णी हे पण नाव, त्या जागेवरती आमची टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटची अतिक्रमण आहे की नाही तेवढं सांग. अनधिकृत बांधकाम नाही, अनधिकृत बांधकाम आहे. आम्ही त्यालाही नोटीस दिली त्याच दिवशी. यांचं काय आहे, रस्त्याच्या मधोमध बसतात आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम होते आणि तिथल्या लोकांनाही, म्हणजे शाळेला वगैरे जाणाऱ्यांना त्रास होतो, म्हणून ते काढले. काढण्याची पद्धत ते चौक तेवढाच होता का आजी? आधी लहान होता रस्ता. नाही म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणजे एखाद्या आता तुम्हाला सांगतो, सरकारने एखाद्या जमिनीवरती 5-50 वर्ष कब्जा केला की त्याचं नाव करून दे.
आम्ही म्हणत नाही रस्ता नावावरती करा किंवा आम्ही हे बी म्हणत नाही की त्यांचं अतिक्रमण काढू नका, पण ज्या पद्धतीने मध्ये काढल्या गेलं त्याच्यावरती कारवाई काय करणार आम्ही आम्हाला त्या सांगा. कर्मचाऱ्यांना नोटीसही दिली. ऍक्च्युअल काय आहे सफाईचे कर्मचारी असतात. सफाई कर्मचाऱ्यांचा काही दोष नाही. ऐका, त्यांना कोणी आदेश दिला, त्यांना कोणी आदेश दिला तो, आणि जर तो आदेश तुम्ही दिला असेल तर तुम्ही राईट तेच सर. आमची जी लोक काढतात ते ऍक्च्युअल सफाई कामगार आणि त्यांच्याकडून हा हे झालंय की ते फेकणं वगैरे वगैरे ते त्याबद्दल मी त्यांना आमचे जे विभाग प्रमुख आहेत त्यांना नोटीस पण दिली कालच. तर मी त्याचा खुलासा घेतो, पुढची कारवाई नाही, आम्हाला निलंबन हवं. हा करता येईल. ज्या अधिकाऱ्या हे बघा, सफाई कर्मचारी करावंच लागेल. गोष्ट तशी आहे. सफाई कर्मचारी पण गरीब आहेत, त्यांच्यावरती कारवाईचा काही अधिकार नाही. त्यांनी हे बघा, त्यांना कोणीतरी फूस लावली, ते आक्रमक झाले, पण त्यांना त्यांना ज्याने कोणी हे दिलेलं आहे, आदेश दिलेला आहे, ज्या कोणत्या तुमच्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्याने तो आदेश दिलेला आहे त्याने तो, किंवा तुम्ही दिला असेल तर तुम्ही, निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. ते करतो. मी त्यांना नोटीसही दिली आहे. आणि पहिली अजून दुसरी गोष्ट, त्या महिलेचे पैसे गेले, त्या महिलेचं कालचं झालेलं नुकसान, त्याला जिम्मेदार कोण? ठीक आहे ना, तर तुमच्या अतिक्रमणामध्ये एखादं पाल येत असेल, पण त्या महिलेने विकत घेतलेला भाजीपाला, तिने कमवलेला दिवसभराचा पैसा, तो उचलण्याचा काय अधिकार? नाही सर, ते आम्ही संवेदनशीलपणे बघू. ते आम्ही बघू सर. आमच्या मी लोकप्रतिनिधींशी पण चर्चा केली त्यामध्ये. आता लोकप्रतिनिधींनी मदत केली, पण मी सरकारला विचारतो याच्यामध्ये नगरपालिका ऍज युएलबी म्हणून माझे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा आम्ही सगळे मिळून त्याला करू. आम्ही ते करू आणि त्यांना पर्यायी जागा सर. तेच चालले आमच्या इथं. ही एक भाजी मंडई आहे जिथं की आतमध्ये लोक बसत नाहीत, रस्त्यावरच बसतात. आणखी एक आम्ही भाजी मंडई उभी केलेली आहे, वातानुकूलित भाजी मंडई म्हणून झालेली आहे. तिथेही जाण्यासाठी लोकांनी नकार का ते एकतर मागं आहे. आता काय झालंय, नागरिक हे रस्त्यावर उभे राहून भाजीपाला खरेदी करतात, त्यामुळं सर्व लोकांना रस्त्याच्या कडेला येऊन भाजीपाला विकायचा. मध्ये एक वातानुकूलित भाजी मंडई बीड नगरपालिकेनं पूर्वीच केली, साधारण 2020-21 साली. तेव्हापासून ती बंद आहे. तिथं जाण्यासाठी हे सगळेच नकारले. आता आम्ही परत त्याच्यामध्ये एवढे वटे केलं त्यांना कसं चढतंय? तर ते तिथं भाजीपाला घेण्यासाठी गिराईक आलं नाही म्हणून ते मग नंतर बंद झालं. तिथं हे विक्रेते बसले नाही. आम्ही परत एकदा पर्याय पाहतो. आज रोजी काय आहे सर, रस्त्याच्या कडेला, एकदम कडेला बसलं तर किमान मध्य भागातून लोकांना जाता येईल. ह्या ज्या जागेवर बसत होत्या ते अतिशय चुकीची जागा आहे. त्याच ठिकाणी दोन्ही बाजूला जी बसणारी लोक आहेत तिथं बसलं तर एक वेळेस बीड शहरामध्ये किती लोक चुकीच्या जागी बसतात? नाही ते नाही. मी अशा बऱ्याच ठिकाणी वैयक्तिक जाऊन, जसं राजीव गांधी चौकामध्ये सुद्धा ट्रॅफिक जाम होते, तिथं वैयक्तिक मी स्वतः जाऊन तिथल्या सर्व भाजीपाल्या विक्रेत्यांना 2-3 वेळेला सांगितलंय, उठवलं सुद्धा. परत ती लोक आम्ही जिथं सांगतो मार्किंग करून येतो तिथं बसतात, पण नेक्स्ट डे परत कॉर्नरला येतात. कॉर्नरला आल्यानंतर जेव्हा ट्रॅफिक जाम होते परत नगरपालिकेच्या नावावर. पण अशा वेळेला एखाद्या वेळेस कर्मचारी पाठवला, हे बघा, हे व्यवस्थेचं फेल्युअर आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही कुठेतरी काहीतरी बांधताय ना, त्याची तुम्ही मार्केटचा अभ्यास करता, तिथं माणसं येतील का याचा विचार करता. कुठेतरी खोंदाडामध्ये बिल्डिंग बांधायची, म्हणायची ही भाजी मंडई आहे. कुठेतरी खोंदाडामध्ये सुविधा उपलब्ध करून द्यायची, म्हणायची ही अशी गोष्ट आहे, ही सुविधेसाठी बनवली आहे. पण ऍक्च्युअल तुम्ही हा विचार का, आता एखादा व्यापारी आहे, तो काय करतो, मार्केटमध्ये कुठं माणसं येतात तिथंच तर थाटणार ना. सिंपल गोष्ट हे बघा, समजून घ्या तुम्ही. आजपर्यंत कोणत्याही व्यवस्थेने केलेल्या कामांचा माणसं यूज का करत नाही? कारण की त्याचा फायदा नाहीये. आलं लक्षात? तुम्ही अजून एक आता ह्या महिला जिथं भाजी विकताय किंवा फळं विकताय किंवा तिथं विक्रेते, त्या सगळ्यांचंच तुम्ही काढलं असतं तरी बी मान्य होतं. मी इथं आलोच नसतो. हे अतिक्रम आहे सगळं, हे काढलं गेलं नाही. सगळ्यात मी तेच सांगतो सर. आजूबाजूला भाजी मंडईचा परिसर आहे. भाजी मंडई जस्ट त्याला खेटून आहे पाठीमागे. तिथं रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्हेंडर्स बसतात. त्यांच्याबद्दल आम्ही कारवाई करतच नाही आहोत. या मध्यभागी बसतायत, त्यांना जागाच दिली नसेल, साईडला लोकच नाही राहू दिली. Already आता त्यांना उपलब्ध
हे बघा कसं असतं माहिती का, एखादं त्याच्या पाठीमागं दुकान असेल तो त्याला त्रास देत असतो. नाही, बरोबर ऐका ना, एक मिनिट ऐका ना. हा मुलगा काल व्हिडिओ मध्ये आहे, हा मुलगा कालचा. हो. कोणी बी असू द्या, आता त्यांनी जे फोटो दाखवताय, तुम्ही म्हणता की रस्त्याच्या कडेला बसलं तर आम्हाला काही अडचण नाहीये. या महिलेला तुम्हाला वाटतं का कोणी बसून देईल? नाही, करू आपण. 5,000 रुपये महिना मागतात. 15,000. शाळेच्या समोरची जी जागा आहे तिथं महिना मध्ये देतात. आणि ते मंडीमध्ये पण बांधून तिथंच आहे. मला म्हणलं तुम्ही 5,000 द्या. म्हणलं माझी ताकद नाही. आणि ते मंडीमध्ये बांधून दिलं का त्याला दुसऱ्यानेच कब्जा केला. साधं एक कॅरेट टमाटे घेतलं का आपण तर त्यांचं एक बोलणं ऐकावं लागतं. टेस्ट करून मग ते कसं तरी पाठीमागे ठेवावं लागतं. आणि जागा नगर परिषदेची पण पैसे ते खातात. माझ्यासारख्या तुम्ही घर नाटक बघितले ना. मला घर निकाल नाही घर. रविवार सर ह्याचं लिगली टेंडर आहे बरं का. जे बस येतं व्यापारी, त्यांचं लिगली टेंडर आहे. त्याच्या पावत्या येतं. 5 लग्न केले आणि सर. मी सांगतो त्या जागेवर तिथं जे बाकीचे लोक बसतायत तशा पद्धतीने मी एक जागा सांगतो. तिथं तुम्ही बसलात, बघतो पैसे कोण मारते ते. जर सरकारी जागेवर असेल तर मग बाकीच्यांना पैसे देण्याचा काही प्रश्न नाही. काय सर समज लिगली टेंडर आहे तिथलं ते. लिगली टेंडर कशाचं आहे? बाजारामध्ये बसणारे जे व्हेंडर्स आहेत त्यांच्याकडून 5 रुपये 10 रुपये घेण्याचं आहे. ते वेगळा विषय आहे. ते वेगळा. आणि आपलं जे ओटे आहेत मधले तिथलेच बाजूचे तिथं का बसत नाही? तिथं दुसऱ्याने कब्जा केला सर. बाहेरच्या मंडीवाल्याला ते एक दिलं. सगळंच मोकळं आहे ना. कुलपं लावून गेले. कुलपं लावून गेले. आपण गेलोच नाही. मी काढतो ते. अजून एक याच्यामध्ये तुम्ही जी बिल्डिंग सांगताय किंवा जी जागा सांगताय तिथं अस्वच्छता आहे. स्वच्छ नाही. अस्वच्छता आहे रविराज भैया. Actual तिथं माणूस जनावर जाऊ शकत नाही. माणसाची इतकी लांब इतकी बेकार आहे तिथे. इतकं घाण. तिथं काय आहे? मी जाऊन आलो, मी गेलो तिथं नगरसेवक तिथं काय असं आहे, हीच लोक यांचा माल तिथं एक जाळी करून दिलेली जी असते त्यात ठेवतात आणि सायंकाळी जाताना ही सगळा कचरा तिथं डंप ते करतात. किरायने दिलेले सर गाडी. ज्यांना आपण दुसरे allot पैसे केले, खाते त्याच्यात. ज्यांना आम्ही ज्यांना आपण अलॉट करतो त्या वेळेस ज्या लोकांना allot केले सिंपल ते आहे. गोष्ट आहे. प्रत्येक वेळेस आम्ही यांच्या पाठीमागे उभा राहून तिथं वॉच करू शकत नाही. धनदांडगी लोक या गरिबांवरती अन्याय करत आले. व्यवस्थापन त्यांच्यावरच अन्याय करते. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. सगळ्यात मोठा. कोणत्या अँगलने कालची जी घटना झाली ती कोणत्या अँगलने हे काय म्हणतात ना सरकारी कर्मचारी करू शकतात? नाही, ते चुकीचं तुम्ही आहे. गुन्ह्यासारखं केलं का? तुम्ही म्हणतात नोटीस दिली वगैरे वगैरे. नोटीस देऊन काय होणार आहे? त्या माऊलीचं दुःख कमी होणार आहे? अख्ख्या महाराष्ट्राने ती हॅरेसमेंट बघितली. एवढं सर ओढले ते आम्ही सांगतो. मला पण 100 किलोमीटर इथं यावं वाटलं का? कारण की ती माझ्या मनामध्ये ही झाली, ती गदगद निर्माण झाली का? मग तुम्ही करत असताना जरा व्यवस्थित करा ना गोष्टी. बरं तुम्हाला उठवायचे ना तर सगळं काढा. काय माझं मत काय, तुम्ही जे म्हणता रस्त्याच्या कडेला मग ते सगळ्या लोकांना तुम्ही ज्या बिल्डिंगा आता बांधल्या तिकडे shift करा. शाळापाशी इतकी मोठी जागा येत नाही. तेही आमचं त्या दृष्टीनं चालू आहे. आम्हाला चार एक ठिकाणं लागत आहेत, त्या दृष्टीनं प्लॅनिंग आहे. ते जर झालं तर आम्ही पूर्ण रस्त्यावर टाकणार आहोत. पण पर्यायी जागा दिल्याशिवाय आता नाही काढता येणार म्हणून आम्ही काढले. जर पर्यायी जागा दिल्या 4 दिशेला लागतील ते पण ते आम्ही शोधतोय आणि त्यानुसार कारवाई होणार आहे. ती करू शकतो. आता फक्त एवढा विषय आहे की रस्त्याच्या मध्ये बसल्यानंतर ट्रॅफिकला जो त्रास होतो आणि दुसरं टर्न होताना जो अण्णाभाऊ साठे चौकामध्ये जो विषय तुमच्या आहे, ते अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला माझा विरोधच नाहीये. नाही, ही पद्धत 100% चुकीची ही आहे. पद्धत तुम्ही वापरली. बरोबर. याचं समाधान काय आहे? ते मी तुम्ही ज्या आता हा आदेश कोणी दिलाय? कसं अतिक्रमण काढणं या महिलेला उठवायचा आदेश कोणी दिला? नाही, आपण ओव्हरऑल सगळ्याच काढण्यासाठीचा आदेश दिलेला आहे. त्यानुसारच ते लोक त्या जागेवर गेले. आणि त्यामध्ये माझे स्वच्छता विभागाचे प्रमुख जे आहेत ते त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत, जे की जबाबदार. त्याच्यामध्ये एक कर्मचारी आहे तो सक्तीच्या रजेवर, मग तो तिथे नाही, कसं काय? रजेवर नाही आहे. रजेवर आता मला उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष घरी आलते ना. तेच मग असतील तर ते गणेश पगारे जे आहेत त्याच्याबद्दल बोलताय. मी घेतो त्याची. हे आजूबाजूला त्याला कुणी पाठवलं माझ्या तर होते. हा. होते ना. त्यांना जरी सांगत बसून नाही दिलं तर त्या पार्टीला गाड्या लावतील तर आजीला बोलतो एक मिनिट. आजीला बोलतो. बघा माझे. आजीला बोलतो. ऐकून घ्यायला होतं. हे बघा मला ओरडे.
हे बघ, ओढले मला. व्हिडिओ बघितले का? आणि व्हिडिओ आता महाराष्ट्राने बघितलाय. माझ्या तोंडाने फक्त ऐकूनच उचललं नाही, नाही. हॅरॅस केलं. मी काय म्हणे हे माल न्यायचं तर न्या, पण माझा गळ्यात बोलते. मी 5-5 रुपये टाकून 500 रुपये मासा होता तर 4 मासे त्याच्यावर मला नाकात घाला खडा भेटला नाही. आणि आता काय हे जोडले 20 रुपये भरायचे. हे पहिले 30 रुपये भरायला आणि माझ्यावरच काय एवढा हल्ला केला मला फाशी हा, जास्त एक द्या. म्हणून आहे, मला हल्ला केला. सगळे बाजूला बसलेले होते. आज बाजूचे नाही म्हणते चौकातले त्या ह्याच्याजवळ किती जण होते तुम्ही शिकून सगळे तिकडचे नाही रस्त्याच्या कडेचे म्हणत नाही मध्ये 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 भागावर म्हणतो मी 4-5 लोक आम्ही 5-6 लोकांनाही काढलं ना त्या दिवशी तुम्हालाही काढलंच सर 2 गाडी टाकले त्याचे आणि गाडीमध्ये काढलं नाही सर, direct action घेतली. Direct action घेतली सर. अख्ख्या बीड शहरात फिरून आलो. रस्ते एवढे लिस्ट ठेवले होते सगळीकडून गाड्या पार्क केलेल्या आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट आता पुण्या मुंबईमध्ये गेल्यानंतर लोकांना एकच भीती असते की गाडी लावली की दंड होत आहे गाडी लावली. पण तुमच्या इथे ह्या पद्धती का नाही येतात? वाहतूक पोलिसांकडे आहे तो विषय मग तुम्ही आदेश द्यायला पाहिजेत ना. Yes, yes, आपण त्याला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात. तुम्ही पोलिसांना आदेश द्यायला पाहिजे गाड्या उचला त्या गाड्या उचलल्या तरी तुमचं अतिक्रमण कुठंच होत नाही. सगळे सुविधा सुरळीत गोष्टी होतात. म्हणजे जो रिअल प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम वरती सोल्युशन रिअल वाला काढत जावा. अशा गरिबांवरती हात उचलून तुमचा नाही, नाही, problem solve होणार होत नाही. ते अजिबातच समर्थनीय नाही. मला त्याच वेळेला जो त्या पोराने व्हिडिओ टाकला त्यापैकीच एकानं मी त्यांना त्याच वेळेला सांगितलं की असं नालायकपणा करायचा नसतो आणि मी त्या ह्यानंतर अजिबात अशी गोष्ट करणार नाही. तो सर व्हिडिओ तसा नव्हता काढलेला सर. त्यांनी व्हिडिओ फक्त ते काय उचलितात ते त्यांनी काढलेलं काढलेलं नाही. नाही. ते व्हिडिओ व्हिडिओ तुमच्या कर्मचाऱ्यांचे नाही. आमच्याकडे आपण बोलत होतो. त्यांनी टाकलेले व्हिडिओच नाही. तुम्ही दाखवा. हा व्हिडिओ बघा तुम्हाला मी दाखवतो. नाही तो व्हिडिओ नाही तुमचा पूर्ण नाही सांगतो सर. नाही, पूर्ण नाही म्हणत आहे. हे बुधवारी झाले हा बरोबर. हा. हे बुधवारी मला त्यांनी 2:39 टाकलं आहे. सर सायंकाळी झाली ते जनरली फोटोज टाकतात ग्रुपवर. या मुलानं मला टाकला हे काढत असताना मला लक्षात आलं की हे भाजी उचलत आहे. बघा कसं ओढलं सर. ते ओढायचं हे वेळ. आमच्याच लोकांनी आम्हालाच टाकला. यानंतर मी लगेच म्हटलं हे असं करू नका. 2:40-41 आम्हाला केलं ना. नाही सर केल्यानंतर टाकल्यामुळं मी म्हणलो की असं करू नका. हे मग कोण कर्मचारी? आता मी कसं होईल आता हे घोड्याचं हे कोण आहे? सगळे सफाई कामगार सफाई कामगार त्या महिलेला हात कोणी लावला? तुम्ही म्हणता हात नाही लावला. त्या महिलेला उचलण्याचा प्रयत्न करतो. हे वडलं हे दिसतंय दिसतंय त्या आजीच्या वयाची पण मर्यादा ठेवली नाही तिथे. हे दिसतंय का? ते भाजी उचलू द्या, प्रॉब्लेम नाहीये. ती भाजी आम्ही भरून देतो. आमच्यामध्ये ती ताकद आहे. आणि त्या महिलेला या पद्धतीमध्ये हे ओढलेलं बघितलं खरपटलेलं बघितलं हे खरपटलेलं दिसलं? निश्चितच कारवाई करतो सर. आणि सर हा दुसरा आदेश देणारा निलंबित पाहिजे मला. ज्या गाडीमध्ये ते भाजीपाला टाकला, हा, आदेश ते देणारा असं निलंबित टपकत होतं नालीचं पाणी त्याच्याखाली. आणि त्याच्यामध्ये ते टाकलं होतं. आणि तो तुमच्याकडे जो व्हिडिओ दिसेल तो हा नाही. तिकडे बघा सर. तुम्हाला दुसरा काय म्हणजे जर आदेश देणारे तुम्ही असाल तर मी वरतून तुमच्यावर कारवाई करतो. काही प्रॉब्लेम नाही. मी वरी तुमच्या वरिष्ठांकडे पण जातो. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे हात कसा काय लावला, महिलेला हात कसा काय लावला, कोणी अधिकार दिला? अतिक्रमणाच्या कारवाईच्या पत्रामध्ये तुम्ही लिहिलं का महिला दिसल्या तर त्यांना हात लावून ओढा? मग नोटीस आणि नंतर नोटीस नाही सांगितलं पण. नाही आपण MRTP ची कारवाई करताना नोटीस देतो. इथं काही दिलं नाही, काहीच दिलं नाही. नाही, यामध्ये फक्त रस्ता मोकळा करत असताना नोटीस देत नाही, सूचना देतो. 100% हे बरोबर आहे की एखाद्या अतिक्रमणामध्ये
जर तुमच्याकडून होत नसेल किंवा माणूस उठत नसेल, काय समजा अतिक्रमण करणारा व्यक्ती उठत नसेल तर तिथे तुम्हाला पोलिसांना पाचारण करावं लागतं. महिला असेल तर महिला पोलिसांना पाचारण करावं लागतं. तुमच्या कर्मचाऱ्यांना काय अधिकार आहे झुंडीने वडायचा? नाही गुंड आहेत ते. नाही ही कारवाई जी आहे साहेब हा. ती मागच्या 3-4 दिवसापासून या पद्धतीने कुठे पोलीस हा कुठे पोलीस जायचं? होते. कालच्या ह्याच्यात पोलीस दिसत नाही, अन्यथा पोलीस कुठे होते. आहेत? दिसत नाहीत नाही दिसत नाहीत. नव्हतेच काल नसेल. पोलीस काल होते. जातोय. ऐका ना, मी तो व्हिडिओ ह्या पोरांनी आता दाखवलाय मला, मी बघितला नव्हता. मी फक्त भाजी उतरलेला पाहिजे. पण त्या महिलेला अधिकार काय आहे तुम्हाला हात लावायचा? बरं, कोणत्या नगरपालिका एक मिनिट कोणत्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला अधिकार आहे की बळजबरीने उचलायचा? एखादा व्यक्ती जर अतिक्रमणावरून उठत नसेल तर तुम्हाला तिथे पोलिसांना पाचारण करावं लागतं. ती कारवाई पण योग्य आहे पोलिसांकडून. पण तुम्हाला कोणी अधिकार दिला? एखाद्या महिलेला फरफटताय तुम्ही, ओढताय, तिने कमवलेले पैसे लुटताय. डब्यासोबत एवढं आहे ना, म्हणजे एकदम हल्ला केल्याने केला त्यांनी येऊन डायरेक्ट जेवण. मी कारवाई करतो 100% कारवाई. तो तिथं कारवाई मला निलंबन लगेच पाहिजे. मी उठत नाही इथून. मी काही सांगू नका मला, तुम्ही काही सांगू नका. ऐका ना, हा. त्यामध्ये काय आहे, आपण जे म्हणताय सफाई कामगार किंवा नगरपालिका केंद्रचे लोक वर्ग 3 आणि वर्ग 4 यांना निलंबित मी करू शकतो. ते जे आपण म्हणताय ज्यांच्या आदेशावरून हे झालं, गणेश पगारे जे म्हणताय त्यांना निलंबित करण्याच्या अहो, पण ते तर दिलेलं आहे. सक्तीच्या रजेवरती हा. त्यांनी आदेश कसा दिला? एक मिनिट. नाही, नाही. एक मिनिट. हे बघा, उपनगराध्यक्ष साहेबांनी मला सांगितलंय, तुम्ही माझ्या समोर सांगितलंय ते सक्तीच्या रजेवरती आहेत, मग त्यांनी आदेश कसं काय दिला? ते तिथं कसं काय उपस्थित? हा, ते हे सगळं चौकशीचा नंतरचा पार्ट येतो. आधी आपण जे म्हणताय निलंबित करायचं, निलंबित करण्यासाठी डीएमए जे आहे ते हे आहे, त्यासाठी माझ्या स्तरावरून प्रस्ताव जातो. मी काल त्यांना नोटीस दिली, नोटीसीचा खुलासा घेतो. या खुलासा आणि हे सगळं दाखल करून म्हणजे बघून माझा प्रस्ताव शासनाकडे म्हणजे कलेक्टर सरांकडून डीएमए कडे पाठवतो. त्या महिलेवरती हात लावला त्याचं काय? नाही, या सर्व गोष्टी या विथ व्हिडिओज आम्ही वर पाठवून देतो. कारण त्यांना निलंबित करणारी, त्यांना शासन करणारी जी अथॉरिटी आहे ती आयुक्त तथा संचालक ही आहे. त्यांना आम्ही हे पाठवून देतो. किती दिवस लागेल त्याला? मी हे आज उद्यामध्ये पाठवतो, जास्तीत जास्त उद्यापर्यंत. कारण मला नोटीस दिली तर त्यांचं उत्तर घ्यावं लागेल. ते 24 तास आज वगैरे संपत्ती, तर ते आल्यानंतर मी उद्या पाठवतो 100% पाठवतो. आदेश कुणी दिला मला ते सांगा. कारण की ज्या व्यक्तीचं तुम्ही नावं घेताय तो सक्तीच्या रजेवरती आहे. पण तो दिसतोय ना सर. हा? तो दिसू द्या ना. ऐका ना, तो भाग वेगळा, तो भाग अजून वेगळा पोलीस कारवाईचा आहे. तो अजून पोलीस कारवाईचा आहे. पण आदेश काय म्हणतात ना, ज्या व्यक्तीने आदेश दिला मला त्याचं नाव तोच पाहिजे. आहे. नाही, मग तो सक्तीच्या रजेवर असताना आदेश कसा देऊ शकतो? त्याच्यावर गुन्हा दाखल करा. त्याच्यावरती आजच्या आज गुन्हा दाखल झाला पाहिजे. आजच्या हा, भैया, मुद्दा तो आहे. महिलेवरती हात उचलायचे कलम लागले पाहिजेत आणि ते तुमच्या मार्फत झालं पाहिजे. तुम्ही कसं एसपी साहेबांना पत्र काढा, तुमच्या नगरपालिकेकडून काय करता ते बघा. पण तो गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे साहेब, कारण की आजीला तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये बघा. कसं फरफटलंय तुम्ही ठीक आहे बघितलंय. भैया, एक मिनिट मला एक सांगा की महिलेला हात हात लावायचा लावायचा अधिकारच अधिकार कुणाला नाही? कोणत्या कर्मचाऱ्याला आहे? कोणालाच नाही. अहो, पोलिसांना हात लावायला जमत नाही. महिला पोलीस लागते तिथं. बोल करून टाका. म्हणजे मारायचं डायरेक्ट आदेश आहे का? कोणत्या बेसिसवरती तुम्ही महिलेवरती हात उचलता? कोणता कायदा तुम्ही शिकला सर, अनेक जण म्हणतात त्याला बाजूला ओढा ही काय बोलण्याची लँग्वेज काय आहे? नाही, ऐका ना, तुम्ही काय बोलायचे ते बोला, पण हात कसा काय लावला तुम्ही? आणि बरं, हसायला नाही एखाद्या पाहिजे. गरीबावरती अन्याय केल्यानंतर तिच्या अवस्थेवरती हसणारे एवढे भिकारचोट लोक ऐका आहेत. व्हिडिओमध्ये त्यांच्याच पॅनलमध्ये हसायला नगर परिषद आली. हा? त्या प्रत्येकावरती कारवाई झाली पाहिजे. प्रत्येक जण जेलमध्ये पाहिजे. प्रत्येक जणावरती गुन्हा दाखल पाहिजे. आज तुमची फक्त निलंबनच नाही का, महिलेवरती हात उचलायलाच कसं काय? बरं, वयाचा आदर करायचा ना. महिलेला हात लावायचा अधिकारच नाही कोणाला. कदाचित त्यांना आई नसेल सर, असा काय प्रकार असेल. हा, तेच काय बरोबर, तसं काय असं? कदाचित असं. स्वतःच्या आईवर अहो, उचलला असं प्रत्येक त्यांना काय म्हणतात, विचारलं. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त गरीबच दिसतो का तुम्हाला? सर ऑलरेडी त्याच्यावर कारवाई चालू आहे गणेश पगारेवर. बरं, सक्तीच्या रजेवरचा माणूस आदेश कसा काय देऊ शकतो? मग तुम्ही पण तेवढेच दोषी आहेत त्याच्यात. नाही, तो त्या जागेवर जाणंच अपेक्षित नाही त्यावेळेला.
कारण आम्ही कुणाच्या सामने आला तेच आम्ही जे कारवाई करतोय जालना रोडवरचं आणि जे मुख्य मुख्य रस्ते आहेत मला तुमच्या ऐका ना, मला तुमच्या कारवाईचं भांड पडू द्या, मला त्याच्याशी घेणं देणंच नाही. महिलेवरती हात कसा काय उचलला? तेच सांगतोय, त्यामुळे मी हे सगळं नोटीस दिलंय. आपण कारवाई नोटीसने काय, ऐका ना, हे बघा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे. महिलेवरती हात उचलणं, तिचा विनयभंग करणं कोणी अधिकार दिला? तुम्ही गुन्हा कधी दाखल करता? त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, महिलेला फरफटत नेऊन महिलेवरती हात उचलून तिचा विनयभंग करणं, तुम्हाला अधिकार नसताना तिच्या मर्जी विरोधात गोष्टी कोणी शिकवलं तुम्हाला हे? तिथे रवींद्र भाई, तिथे जेवढे उपस्थित होते आणि ज्यांनी ज्यांनी त्या आजीला हात लावला त्या प्रत्येकावर गुन्हा फौजदारीनुसार झालाच पाहिजे, विनयभंगासोबत सर्व असतो. अहो त्या आजीची किमान होती तुम्ही बघा साहेब. नगर परिषदचे लोक होते. मेले असते काय करायचं होतं? एक पण नव्हता. त्यांचं काय घ्यायचं होतं? आणि त्याच्यात एक भैया, त्या व्हिडिओमध्ये एक शब्द ऐकला की पुढची कारवाई नाही करायची, फक्त इथंच करायची. हे एकदम विचारतो पुढील काहीतरी करायचे का ते तिथे नाही करायचे, फक्त इथेच करायची. समजा माणसं सोबत कारवाई चालता म्हणजे. ऐका, मी म्हणजे फक्त तुम्हाला या आजी गरीब आहेत म्हणून कारवाई त्यांच्यावर करायची का? करेपर्यंत मी इथून उठत नाही का? एखाद्या महिलेचा विनयभंग करता तुम्ही, एखाद्या महिलेवरती हात उचलता तुम्ही, एखाद्या महिलेला फरफटत नेता तुम्ही पुरुष असून तुम्हाला अधिकार नसताना तुमचं अतिक्रमण जर कोणी हटवत नाहीये तर तिथं तुम्हाला पोलिसांना पाचारण करावं लागतं. मला तिथं पोलीस कुठे आहेत दाखवा. ज्या व्यक्तीचा अधिकार नाहीये, जो व्यक्ती सक्तीच्या रजेवरती आहे, त्या व्यक्तीनं तिथं कसं काय पोहोचला, आदेश कसं काय दिला, त्याच्यामध्ये तुमचं फेल्युअर आहे. हे कसं काय? तुमचे अतिक्रमण या शहरामध्ये किती असू दे, मला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. ते तुम्ही काढा ठेवा, ते तुमचा प्रश्न आहे. पण अख्खा महाराष्ट्र बघतो या महिलेला, त्या महिलेकडे बघत असताना अख्ख्या महाराष्ट्राच्या पोटात कालवलं, पण गोष्टी करताना तुमच्या का कालवलं नाही? तुमच्या घरी आया बहिणी नाही आहेत का? नाहीत म्हणूनच केलं ना ते. ते कोणच नाही त्यांच्या आपण संवेदनशीलपणेच ह्याच्यावर कारवाई 100% कारवाई ऐका ना, फक्त नोकरीवरून निलंबित करणं म्हणजे कारवाई नाहीये. गुन्हा ऐका ना, एखाद्या मला एक गोष्ट सांगा, एखाद्या महिलेला हात लावला तिच्या मर्जीशिवाय तो गुन्हा आहे की नाही? मॅडम मावशीलाच करावं लागेल. पोलीस स्टेशनला नाही नाही, नाही, गेलं नसतं का नाही? सिटीला गेलं आहे का भैया? मला पोलिसाला काय म्हणतो तू काय? आणि आता एक कलेक्टर आहे का? चल बाहेर निघ म्हणले तू. आईला घेऊन स्वतः जायगा गेलो. चला इथे वेळ घेऊन करा. तुम्हाला बुधवारच्या टायमाला 3 वाजता मी स्वतः हे गेला. बघा, गरीबाचं कोण ऐकणार नाही. मी निघून गेलं की यांची ताकद संपली. ते तर त्या दिवशी सर्व सगळे ते पोलीस तक्रार घेतली नाही. सिटीला गेलतो मी स्वतः गेलतो आईला घेऊन. ते म्हणले तू कोण आहे म्हणले? नेता आहे का म्हणले तू? म्हणजे प्रत्येक जण मनमानी करणार आणि आम्ही फक्त ऐकून घ्यायचं. गरिबांनी रोज अन्याय सहन करायचा आणि आम्ही ऐकून घ्यायचं. आपण तेच सांगतो की याबद्दल आम्ही 100% संवेदनशील आहोत. मी त्याच दिवशी त्याला सांगितले असं करता येणार नाही. एका अहो, सेकंद केल्यानंतर करता ऐका ना, हे बघा, मला गोष्ट व्हिडिओ घडली, ज्यावेळेस घटना आली, घडली. बरोबर हा. व्हिडिओ ज्यावेळेस झाले मला आला 2:39ला. मी 2:48ला त्याला म्हणलं की असं करू नका. हे कुठल्याही तुमच्या चॅनलवरती किंवा इतर समाज माध्यमावरती येण्याच्या आधी सांगितलंय, कारण मला लगेच लक्षात आलं की चुकीचं झालं. त्या अँगलनं आम्ही त्यांना नोटीस पण दिली आहे. शिस्तभंगाच्या जे काही आपल्या कारवाई शासकीय ह्याच्यात आहेत त्यानुसार आपण कारवाई सुद्धा करू आणि 100% करू. कारण त्या ठिकाणावरून अतिक्रमण उचलणं हे योग्य होतं, परंतु ज्या पद्धतीनं ते केलंय ते चुकीचं अहो, होतं. हे तुम्ही मी ऐका सांगितलं. ना, एखाद्या व्यक्तीने अतिक्रमणाला विरोध केल्यानंतर तो उचलायचा अधिकार तुमचा नाही, तिथे तुम्हाला पोलीस पाहिजेत. एखाद्या महिलेला हात लावताना तो तुमचा अधिकार नाहीये, तिथे महिला पोलीस पाहिजेत. हे सगळेच अँगल घेऊन आम्ही शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करतो. हे सगळेच आणि अँगल त्याने होणारच नाही ना काही. नाही, ही महिला पोलीस स्टेशनला गेल्यावर गुन्हा दाखल करून घेतला नाही. नाही घेतलं. नाही घेतलं. नाही घेतलं. आहे तर एवढंच ना आपल्याकडे येताचे. ते डायरेक्ट म्हणले तू का नेता आहे का म्हणले? विनयभंगासारखी घटना घडलेली असताना कोणीच याच्याबद्दल संवेदनशील नाहीये म्हणजे काय? मी स्वतः ऐकलं घेऊन इथं गेलो सिटीला आपल्या पोलीस स्टेशनला. तू का कुठे नेता आहे का तुमची म्हणले? तत्परता? तुम्ही धनदांडग्यांसाठी शांत बसता, गरीबासाठी ह्या कोण आहे ह्याला? मला सांगा, मी इथून गेल्यानंतर ह्याचा आवाज निघेल का? नाही, नाही. निघेल का? वाटतं तुम्हाला निघेल? नाही, कारवाई तर आपण करू, याबद्दल शंका नाही. 100% कारवाई करू.
अरे ते पगारे कोणतरी आहे ते सक्तीच्या राखीचेवर आहेत ना, साहेब म्हणतात त्यांनीच आदेश दिला, कसा काय? तू जागेवर दिसतो तिथं जाऊन स्पॉटर आहे पण त्यांना आपण सक्तीच्या रजेवर पाठवू. पाठवलं होतं 14 ते दोन्ही अँगल जास्त काढायचं. त्यांचे शब्द पण आहेत ना सर, तुम्ही व्हिडिओ नीट पहा ना, त्यांचे शब्द पण आहे. उचला, उचला, म्हणलं, उचला. सरेलामध्ये टाका, गाड्या शब्द उचलून टाका. सक्तीच्या रजेवरती असताना तुमचा माणूस जातोच कसं काय, हे सगळ्यात मोठं तुमची चूक आहे. सगळ्या गोष्टी शिकतो यामध्ये आणि मग कारवाईसाठी प्रस्ताव येतो. मला सांगा, या महिलेला हे बघा साहेब, त्या महिले आता मी व्हिडिओ मी एवढं तापलो नव्हतो, मग मी तुम्ही बघितलं मदत देताना मी शांत होतो. व्हिडिओ फरफटलाय का महिलेला हाताला धरून? एका पुरुषाला महिलेला हात लावायचा काय अधिकार आहे, कोणी दिला? आता हे विषय साहेब आपला बघा पण झाला, आता पण मी तुम्हाला सांगतो जे झाली गोष्ट सगळ्यांना मान्य आहे, चुकीची झाली, चुकी झाल्यामुळे तुम्ही गोष्ट इतक्या ऐका ना. लांब- तुम्ही इतक्या लांब चुकी झाल्यामुळे चालेल तर आपण पण त्याच्या घरी जाऊन मदत करायचं कारण मध्ये होतं की चुकी झालं. आता याच्या पुढे आपल्याला ज्यांनी कुणी केलं त्याच्यावर कारवाई करणं हाच आपला ही कारवाई नाही साहेब, याच्यामध्ये पोलिसांकडून गुन्हा दाखल होत झाला पाहिजे. तर हे म्हणतात की आम्ही गेलो तर आमची तक्रार घेतली बरं, नाही. मग बरोबर आहे. पोलिसांकडून गुन्हा पोलीस दाखल करत नाहीत म्हणजे त्याला आपण आम्ही काय करणार? म्हणजे नगरपालिका म्हणून हे अधिकारी काय करणार? आता आपण ठीक आहे आपण जाऊ. मी काय सांगत आहे तुम्हाला, आपण करत नाहीये, पण यांनी 30 तास झाले तरी कोणतीच कारवाई केली नाही ना त्याच्यावरती. माणसं आल्यानंतर पुन्हा ह्या माणसांवरती कोणत्या बी मुळातच सगळ्यात ऐका ना, काल जे झालं त्याच्यानंतर ऑफिस डेच आजच आहे ना, आज चालू केलं ना. नोटीस दिलेली आहे already. मी तेच सांगतोय की राज्य संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी मला वर पाठवावं लागेल आणि मी यापूर्वी सांगितलं की सफाई कामगार जे आहेत त्यांच्यावरती आपण कारवाई करत नाही, पण तरी सुद्धा या प्रकरणामध्ये थोडासा त्यांच्याबद्दलचा हेच दिसत आहे. तुम्ही जे म्हणालात की आजूबाजूला बसून उभं राहून जे हसतायत वगैरे त्याही अँगलनं आम्ही कारवाई केली आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आदेश देत होते त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी आपण प्रस्ताव फॉरवर्ड करतो, हे 100% करणार. परंतु मी ते त्याही वेळेला सांगत होतो की आमची कारवाईची पद्धत चुकली, हे मान्य आहे. कारवाई करणं गरजेचं होतं कारण त्या ठिकाणी लोकांना त्रास होतो, पण कारवाई करताना अशा पद्धतीनं वागणं हे मी त्याही वेळेला सांगितलं की असं करू नका. फोन करूनही सांगितलं त्याच कोणाला की असला हे करू नका, कारण मी त्यावेळेस कलेक्टर ऑफिसमध्ये होतो. मग त्यांनी सांगितलं की नाही करणार, कारण भाजीपाला उधळून लावणे, एखाद्या महिलेला असेल पुरुषाला असेल हरपटून नेणे हे चुकीचं आहे. बाजूला काढणं, मागच्या 2-3 दिवसापासून पोलिसांना घेऊन आम्ही कारवाई केली, तोडफोड सुद्धा केली. जे अनधिकृत गाडी वगैरे आहेत ती रस्त्यावरचे जे होते ते ठीक आहे, त्याला आम्ही बरोबर आहे असंच सांगितलं. पण हे करणं चुकीचं आहे हे मी त्याही वेळेला सांगितलं. तोंडी सुद्धा सूचना दिल्या त्यांना, यानंतर अशा प्रकारचं कारवाई केली जाणार नाही, म्हणजे अशा घटना होणार नाही. आणि जे झालंय त्याच्या आम्ही नोटीस दिली, त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रपोजल पाठवून आम्ही शासनाकडे त्याचे प्रपोजल पाठवणार. त्यात काही शंका नाही, पाठवून देतो. साहेब तुम्ही व्हिडिओ बघा एकदा, म्हणजे जे हात उचलून सर तुम्हाला तो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर काय लाज वगैरे वाटली नाही? मी त्याच वेळेला करू नका म्हणून मेसेज टाकला आणि त्याच वेळेस सांगितलं. कर्मचाऱ्यांना सस्पेंड करायला पाहिजे, रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस करायला पाहिजे, प्रस्ताव पाठवायला पाहिजे. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही हे बघा आता सोशल सर ती तुमची आई असते, तुमची आजी असते तर कसं वाटलं असेल तुम्हाला? तुम्ही प्रस्ताव पाठवायला एवढा वेळ का करताय मला माहित नाही, तुमचा अधिकार असेल वगैरे वगैरे, बट अशा घटनांमध्ये ऑन दी स्पॉट निलंबनाची पण कारवाई होते. जिलबी भाजी काय म्हणतात ना, निलंबनाची कारवाई बदलली व्यवस्था ना, पोलीस सर हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे? तुम्ही काय अधिकृत नोटीस वगैरे दिल्या होत्या का आम्ही अतिक्रमण आमच्या फक्त ते आले की चौकात 4 ते 5 जणांचं अतिक्रम आलं, पुढे गेल्यावर आलं नाही. सर तुम्ही तो भाजीपाला फेकताना हे आजीच्या वयाचा विचार केला का? तुम्ही ह्यांना रितसर नोटीस पाठवली होती का? मी तेच सांगतोय ना, Direct हाणलं. भाजीपाला फेकणं चुकीचंच आहे म्हणून फेकलं नाही, तुडवलं सर. त्यांच्या आजीचा डबा बघितला का जेवणाचा? तुम्ही ऐका ना, डब्बाच नाही, या महिलेला उचलले, फरफटले, हात लावण्याचा अधिकार नाहीये. एखाद्या पुरुषाने महिलेला हात पाहिलं लावायचा त्यांच्यावर 324 विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे खरं तर. सरी तुमची आई असती, तुमची आजी असती, तुम्हाला कसं वाटलं असतं? पोलिस यांचा गुन्हा दाखल करून घेत नाही, ते नगरपालिकेचा दबाव आहे, पोलीस प्रशासन कारवाई कोणावर करतं माहिती का? तुमच्या कर्मचाऱ्यांचा दबाव आहे. आमच्यासारख्या कसं वाटेल बाबा? काय नाही ना.
नाही, हा दुसरा आहे सर, आपण काढलेला आहे. आपण स्वतः काढलेला. बघा नाही हात उचलला असता नगर परिषदवाल्या लगेच त्यांनी कारवाई केली. त्यांना आहेच नाही तर काय करतील ते स्वतःच्या आईवर घटना होती तेव्हा कळत. एक गोष्ट आहे, कायदा कमी जरी झाला असतं नाही नाही, तुम्ही आम्ही आंदोलन केलं तर आपल्याला नोटीस दिली जाते, आपल्याला लगेच प्रोटेक्ट केलं जातं. बाकी काही नाही. आणि ते वडायले म्हणून जर आम्ही पोरांनी आणि सर, लाच- कर्मचाऱ्याला काय केलं असतं तर आमच्यावर गुन्हे लगेच दाखल गुन्हा झाले. दाखल सगळ्यात जास्त केला. लाच का वाटली पाहिजे माहिती का? कर्मचाऱ्याला तुम्ही करून सगळ्यात जास्त लाच का वाटली पाहिजे माहिती का? ह्या खुर्चीवर नगर अध्यक्षाच्या खुर्चीवर एक बाबासाहेबांची लेख बसलेली, एक महिला नगर अध्यक्ष असताना सुद्धा एका महिलेवर अत्याचार होते, तिच्या आईच्या वयाची महिला ही. नाही, ते प्रशासनाचं फेल्युअर आहे. आदेश यांनी दिलेला आहे. कारवाई यांच्यावर झाली. राजकारण काय असेल ते बंड पडू. नाही, माझं म्हणणं शिवचं साहेबांचं निलंबन झालं पाहिजे, यांचं निलंबन झालं पाहिजे. हे दोषी आहेत. या प्रकरणामध्ये तुम्ही दोषी आहेत, तुम्ही सबशेल फेल ठरलात याच्यात. भारतीय संविधान तुम्हाला अधिकारच देत नाही महिलेला हात लावायचा. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही त्याची जबरदस्ती धिंड काढली. करायचा अधिकारच देत नाही सार्वजनिक ठिकाणी बसून. सार्वजनिक ठिकाणी एका महिलेची धिंड काढली, तुम्ही तिचा भाजीपाला फेकला, जेवणाचा डबा फेकला, तिचे पैसे गेले कचरा कुंडीत. तुम्ही हवं तर ते पकडून ते नगरपालिकेत आणायला पाहिजे होतं. प्रशासन घरी घेऊन एवढं तुम्ही करता. अधिकार. साहेब, हवं ते बांधकामावर कारवाई होती का? मला ते सांगा, कुलकर्ण्याचं कधी पाडताय? एक वीट सुद्धा पाडू शकत नाही. आम्ही कारवाई सुरू केली. किती दिवस लागतील? हे बघा, ऐका, तुम्हाला एक स्पष्ट शब्दामध्ये बोलतो. विशिष्ट लोक असली की लगेच होतं. विशिष्ट लोक, आता ही विशिष्ट काय आहेत? कारण ही गरीब आहेत. हे काहीच करू शकत नाही. ह्यांनी जर प्रतिकार केला तर ह्यांना फरफटलं जातं. एखाद्या महिलेची लाज पण समजली बाळगली जात नाही. तिला काय लज्जा येईल हे बी बघितलं जात नाही. पण एक पेपर फोड्या तुमच्या गावामध्ये येऊन आम्ही अनधिकृत बांधकामं बांधतो, तुम्ही झोपा काढता का? तुम्ही आतापर्यंत त्याच्यावर काय कारवाई केली? का पाडलं नाही तुम्ही? तुम्ही तिथं का तत्परता दाखवली नाही? तुमचा तो रुबाब तिथं का नाही दाखवला? असंच एक सेम प्रकरण आहे. त्या डॉक्टरकडे 4दा गेले कर्मचारी, 4दा बांधकाम कम्प्लीट आहे, त्याला कम्प्लिशन सर्टिफिकेट काय म्हणता, अनधिकृत बांधकामं होत असताना तुम्ही झोपा काढतात का? ते नाही दिसणार, ते कसं दिसणार? एक मिनिट, तुम्ही अनधिकृत बांधकामं झाल्यानंतर पाडायला जातात, त्यावेळेस ज्याने बांधलं त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, त्यावेळेस संवेदनशील मन होतं. पण अतिक्रमण होतानाच नगरपालिका काय झोपा काढते का? आपण त्यालाही नोटीस दिली. त्याही बांधकाम यांना का नोटीस नाही दिली? यांना का अगोदर काढलं? ऐका ना, नोटीस ऐका ना तुम्ही. आणि अडथळा आणणं रस्त्यातल्या ट्रॅफिकला हा वेगळा विषय आहे. त्यांचं कुठलंच अतिक्रमण नव्हतं. यांचं फक्त ते भाजीपाला विक्री रस्त्यात केली जाते एवढाच विषय होता. 20 वर्षापासून आहे ना ते. मान्य आहे. आमच्याकडे पुरुष कुरूप आहे. बरोबर आहे. तेव्हा इथं काहीच नव्हतं. आम्ही बरं, कसं या करू विषयात माहिती ऐका ना, ऐका ना. तुम्ही पोलीस बंदोबस्तात बांधकाम त्या पलीकडे स्टेडियम मध्ये का हलवले नाही? तिथं उतारी केली. करोडो रुपयाची बिल्डिंग बांधली ना, तुम्ही तिथे नेऊ शकला असता का? ह्याच मावशी त्या जागेवर 2 दिवस गेलेल्या होत्या. तिथं कोणी आलं नाही म्हणून परत आलेले लोक. भाऊ, तुम्ही एकदा ते उतारी पाणी काढा. तिथं करोडो रुपये खर्च केले. ऐका ना, मगाशीच बोललोय, तुम्ही ज्या बिल्डिंगा बांधता त्या अशा ठिकाणी बांधता जिथं कोणच येत नाही, रहदारीच नाही, व्यवसाय कसा करायचा? हो, ते तर ह्या चौकाचा म्हणजे प्रश्न आहे. कोणत्याच गोष्टीचा आजूबाजूला आराखडा रोड बनवत आहे. असताना कोणत्याच गोष्टीचा विचार केला जात नाही. ज्या ठिकाणी कारवाई अपेक्षित असते तिथं कधीच होत नाही, पण ज्या ठिकाणी कारवाईच अपेक्षित नाही तिथं लगेच होती. ते कशासाठी? तुम्ही पावती पेमेंट देत होता ना? नाली काढत होते, तिथून फोन आला कोणाचा तरी, लगेच आले इकडून. आले म्हणजे डायरेक्ट मारायचं चालू केलं. नाली काढत होते. गंभीर प्रकार आले म्हणून तर. काय म्हणतात ना, नाही सर, आम्ही गंभीरतेनंच कारवाई. मला आता हे झालं, पण त्या कुलकर्ण्याचं बांधकाम तुम्ही कधी पाडणार? त्याच्यामध्ये 2 विषय आहेत त्या कुलकर्णीच्या बांधकामात. एक आहे तिथे एक ओपन स्पेस दिसते लेआउटवर. तो लेआउट टाउन प्लॅनिंगनं मंजूर केलाय. आम्ही त्यांच्याकडूनही माहिती घेतोय तो लेआउटच्या बद्दल. आणि जे माझ्याकडे लेआउट आलाय त्यानुसार एक ओपन स्पेस दिसत आहे. त्या ओपन स्पेसमध्ये जर बांधकाम आलं असेल तर ते इमिजिएट हटवलं जाईल. आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी आणि नोटीस दिली. सर, सर. नोटीस कशाची दिली? नोटीस MRTPच्या सेक्शन 52, 53, 54 मध्ये जे विना परवानगी किंवा परवानगी न घेता बांधकाम करणे, परवानगीपेक्षा जास्तीचं बांधकाम करणे, साईड मार्जिन आणि फ्रंट मार्जिन मध्ये बांधकाम करणे, त्याची नोटीस दिली. ती नोटीस मग आता तुम्हाला ते निदर्शनास येते ना,
तुमची त्याची तत्परता नाहीये. काल आम्ही ती मोजणीही केली. एक मिनिट आपल्याकडे चंपावती शाळेचे अवैध बांधकाम संदर्भात तक्रार दाखल त्यांना किती कोटीचे दंड दिलेले आहेत त्यांचे किती कुठे काय केलं त्यांचं पाडलं बांधकाम आपण चंपावती शाळेचं? नाही, त्यांना बांधकाम पाडण्याची आवश्यकता नाही. त्यांचा टॅक्स भरून घेतला त्यांच्यावर आम्ही टॅक्स लावला. किती दिवस झाला प्रकरण समोर येऊन ते तक्रार दाखल केली टॅक्स दिला ना, डिमांड दिली ना त्यांना. किती दिवस झालं किती दिवस झालं बरं, आता दिली मला काय डिमांड दिली म्हणायचं तर होईल ते. 1.5 कोटी रुपयापेक्षा जास्त दंड दिलेला आहे त्या शाळेने. दोन मिनिट. आता विषय काय आहे, एका गरीबावरती अन्याय झाला आणि एका धनदांडग्यावरती काहीच नाही झालं. हे दोनच गोष्टी मॅच होऊ शकतात. या शहरामध्ये हजारो अतिक्रमण असतील, काय त्या प्रत्येकावरती बोलायला मला वेळ नाही, पण मला एकच म्हणायचं, या गरीबावरती तुम्ही एवढ्या तत्परतेने कारवाई केली, पण 22,79,000 विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या कुलकर्ण्याच्या अनधिकृत बांधकामाला पाडायची ती तत्परता का दाखवली नाही? तुम्ही प्रसिद्धीसाठी व्हिडिओ प्रसारित केला कुलकर्णीचं बांधकाम पाडणार कधी कधी तेही करू. मला तारीख पाहिजे. मी हेच सांगतो. हे बघा, मी असा माणूस आहे, मला काय म्हणतात ना, काम झालं तरच बरं वाटत, नाही तर बरं वाटत नाही, मला जरूच वाटत नाही. मग मला ते सांगा की तुम्ही किती तारखेला कुलकर्ण्याच्या बांधकामाला पाडणार? तेच सांगतो. ओपन स्पेस मधलं तुम्ही साईट बांधकाम विजिट केली का आढळून तिथं? आलं. ओपन स्पेस मधलं बांधकाम आढळून आलं तर ते तात्काळ रिमूव्ह करू. आणि साईड मार्जिन आणि फ्रंट किती मार्जिन दिवस लागते साहेब? ऐका ना 8 तुम्ही दिवस लागतील. अजून हो. कारण काय आहे, 1990-98च्या दरम्यानचं लेआउट आहे. तिथील लोकांकडे पण ते लेआउट नाही, या कार्यालयानं पण लेआउट सँक्शन केलेलं नाही, एडीपीपी कार्यालयानं त्याचं लेआउट सँक्शन केलं. ते सगळं घ्यावं लागेल. आणि ते जे मी यापूर्वी सांगितलंय त्यामध्ये एक नाव बीबी कुलकर्णी आहे, परंतु 6 नाव आहे. एक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आहे आणि 5 इतर व्यक्तींची नाव आहे. त्यापैकी एक बीबी कुलकर्णी. त्यामुळं कुलकर्ण्याचं पाहिजे. काय म्हणतात तुम्ही कसं करणार, किती माणसाचं कुलकर्ण्याने केलेलं आहे की नाही आम्ही अनधिकृत बांधकाम तुमच्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये? ज्या गरीबाला ज्या तत्परतेने तुम्ही कारवाई केली, त्याच तत्परतेने त्याला फरफटायचं तुम्हाला तेव्हा जमलं नसतं का? बरं, कुलकर्णी आज गुन्ह्यामध्ये आला, पण त्याच्या आधी पण होतच ना. मग हे फेल्युअर कोणाचं आहे? हे फेल्युअर नेमकं कोणाचं आहे? अध्यक्ष एखाद्या महिलेला हात लावून तुम्ही फरफटत नेता. भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती चालणारा हा भारत देश, त्याच्यामध्ये एका महिलेवरती एक पुरुष हात उचलतो आणि कोणीच काही करत नाही, सगळे शंडासारखे बघत बसतात. त्या महिलेने सगळं काढल्यानंतर तुमचे कर्मचारी तिच्यावरती हसतात. ही कुठली पद्धत आहे? तुम्ही काय केलं सर सीओ म्हणून आतापर्यंत 24 घंटे उलटून गेले त्या प्रकरणाला? त्याला एवढं हा तिसरा दिवस. हा ना, 48 घंटे होऊन गेले त्या प्रकरणात. तुम्ही काय केलं सर संबंधित कर्मचारी? मारायचं राहिलो. काय किती तत्परता दाखवली? ऑन दी स्पॉट अधिकार असताना तुम्ही काय केलं? शेतीत नाही जायचं. 2 मिनिटं फोन केला. लावायचा मेन्यू आहे तो नव्हता आपल्याकडं. भाजीपाला तुम्ही मागून घ्यायचा. तुम्ही त्याची शहानिशा का केली नाही? अख्ख्या महाराष्ट्राने बघितला आणि तुमच्याकडे तो व्हिडिओ नव्हता. त्यांना फोन केला, त्यांना आता जे बोलतोय त्या महिलेला 1000 कॉल गेलेत आतापर्यंत. भीतीच्या सावटाखाली जगते ती. कशासाठी? हे सिंपल एकच गोष्ट आहे, कायदा फक्त गरीबालाच का? सर ते गांजाचं दुकान आहे, दारूचं आहे, काय 2 नंबरचा व्यवसाय. 4x4च्या खोलीमध्ये राहणारी महिला, 5x5च असेल, 10x10ची खोली मोठी असते. सगळे लोक तुमच्यासमोर उभं राहिलेत ना. कोणत्या अधिकाराने तुम्ही गोष्टी करतात ह्या? हा? मारलं माहित नाही. ज्या महिलेने आजपर्यंत काय म्हणतात ना, सन्मान, ठीक काय आहे, म्हणतात बघितलं का? 2 पैसे कमवून ती तिच्या स्वतःचा उदरनिर्वाह करत आहे. आज त्या महिलेची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अब्रू गेली. काय केलं तुमच्या नगरपालिकेनं? जगू वाटत म्हणते नाही जगण्याची केलंच त्यांनी सर. ते परिस्थिती आहे, बघतोय अख्खा महाराष्ट्र बघतोय ते. रातपासून दवाखान्यात नेतो, हातपाय चोळीतो, थांबितो तिला जाऊन दे. समजे समोर आता एक हातमान झालं. काय तुमची सिस्टीम, काय तुमची व्यवस्था, काय तुमचं प्रशासन, सगळा तुमचाच रुबाब. आणि म्हणे भारत देश सर्वसामान्य लोकांचा आहे. नाही, आपण सर कारवाई करू 100%च कधी कारवाई करणार सर आणि काय कारवाई करणार? किंवा उद्या आम्ही काही आपण कारवाई 100% त्याला मी अजून उद्याच वाट बघायची का? ऑन दी स्पॉटचे अधिकार आहे. सर तुम्ही
आणि उत्तर त्याचं काय उत्तर ऐकायचे तुम्हाला? अहो, एखाद्या महिलेला हात उचलला तर तिने हाताने फरफटत नेलं, त्या महिलेवरती हसल्या गेलं तरी तुम्हाला अजून सर, तुम्हाला त्याचंच उत्तर पाहिजे. सर तुम्हाला न्याय कोणाकडे मागायचे? कारवाई तुम्ही नाही करणार तर कोण करणार आहे कारवाई? हॅलो सर तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना अगोदर गुन्हा दाखल करा, त्या व्यक्तीची नुकसान भरपाई द्या. तुम्ही करतो म्हणजे कोणाला विचारणार आहे? तुम्हाला कोणाला मी विचारायचं? गेल्यानंतर कोणी काही करणार नाही, मी ते बी लिहून देतो. आणि सर त्या दिवशी काय करणार आहे? नाही, 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 दोन सध्या काय करणार? नंतर काहीच होत पुलिस नाही. बघणार नाही. चला, निघा. पुलिस बघत नाही. वहाँ से कर्मचारी बोल रहे हैं आप समझ रहे नहीं थे आप 3 महिन्याच्या आधीपासून हुजूर प्रशासनावरती तुम्ही अजून बी म्हणताय की उद्या परवा कारवाई करू, तर हे चुकीचं आहे साहेब. तुमच्यासाठी मी आयुक्ताकडे जाऊन बसेल. अडचण काय आहे कारवाई सर तर तुम्हाला? तुमच्यावर बी व्हायला पाहिजे. अडचण काय आहे सर तुम्हाला? नेमकं कोणाचा तुम्ही जर जबाब? करत असाल तर मला पुढे बी जाता येते. पुढे काय म्हणता तुम्ही? 3 दिवस झाले ना. ऐका, त्यामध्ये गट क आणि ड च्या नगरपालिका संवर्गातील कर्मचाऱ्यावर मी कारवाई करू शकतो, हा. परंतु राज्यस्तरीय एक संवर्ग आहे ज्याच्यावरती आम्हाला वर पाठवावं लागतं डीएमएला. ते सांगत होतो की पाठवतो. मग तुम्ही व्हिडिओ बघितल्याच्या नंतर का ते कागदपत्र वगैरे मला एक केले? गोष्ट सांगा, हे बघा, मी एखादं आंदोलन करतोय, मी तहसीलदारांना किंवा कलेक्टरांना पत्र व्हॉट्सअपवरती पाठवलं तर ते लगेच ऍक्सेप्ट करतात आणि ते आंदोलन आहे असं ग्राह्य धरतात. मग या महिलेला फरफटत असताना, तिच्यावरती हात उचलत असताना तो व्हिडिओ तुमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडे का गेला नाही लगेच? ते लगेच ऑन दी स्पॉट निर्णय झाला असता. तुमच्या अहवालाची वाट बघायची, मनातला उद्रेक संपून द्यायचा आणि तुम्ही नंतर कारवाई करणार. कुठली पद्धत आहे? एखाद्या महिलेवरती हात उचललेला तुम्ही बी बघताय आणि तुम्ही तरी बी म्हणताय की कागदी घोडे नाचवले जातील. संवेदना आहेत, मन आहे, घरी काय म्हणतात ना, महिला आहेत की नाहीये? अख्खा महाराष्ट्र बघतोय, अख्खा महाराष्ट्र. साहेब सगळ्या शर्मेची बाब आहे. बाबासाहेबांची लेख नगराध्यक्ष असताना या आजीवर अन्याय होतो. 100% त्यांना न्याय नगराध्यक्षांनी त्या ठिकाणी स्पॉट व्हिजिट केली पाहिजे. तर नगराध्यक्षांनी जाऊन ह्या बाईचे आश्रम विचारायला पाहिजे होते. ऐका ना, काल जे प्रकरण झाला का, आता हे आपल्याला त्याने न सांगता कारवाई केलेली. आम्हाला त्या कारवाईबद्दल कल्पना नव्हती. नाही, नाही, ऐका 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 नगरपालिकेला सुद्धा कल्पना नव्हती शिवसाहेब, आणि तुम्हाला पण कल्पना नव्हती. इतर कुणालाही त्यांनी काही कल्पना दिलेली नाही. त्यांनी डायरेक्ट कारवाई केलेली आहे. याच्यामध्ये जे 2-3 लोक कर्मचारी याच्यामध्ये दोषी आहे, 100% आहे ते दोषी. आणि त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. आम्ही त्याचा विरोधच करतो. ऐका ना, आम्ही त्या कारवाईचा विरोध करतो. तुमचे संबंध कमी आहे, त्या आईशी संबंध माझे जास्त नाही, आहे. संबंध विचार ऐका नाही. ऐका ना ऐका ना ऐका. तुम्ही ऐका ना ऐका ना मी काय म्हणत नाही, आहे? मी ऐका, तुम्हाला त्या मी तुम्हाला काय कर्मचाऱ्यांवरती मी तुम्हाला प्रशासकीय कारवाई करून नाही, काय नाही, फायदा नाही. नाही. मग आता तुम्ही ऐका ना, माझं बोलणं ऐका. तुमचे संबंध या आजी सोबत कमी आहे, माझे संबंध या आजी सोबत जास्त आहे. जेव्हा ही घटना घडली, मी बीड शहरामध्ये नव्हतो. तिथं झालं की सगळ्यात पहिले त्या ऑफिसवर आले माझ्या पैसे. मी कुठं शोधायला आलो, बरोबर आहे का? साहेब ऐका ना. आम्हाला काय म्हणायचं? ऐका, 1 मिनिट ऐका. आम्हाला काय म्हणायचंय? कुठे गेले ते कर्तव्यदक्ष नगरसेवक? कुठे गेले ते सभापती? कुठे गेले ते बघणारे लोकांना डोळ्यात अश्रू नाही का जाणवले? पण त्यावेळेस जर आम्हाला माहित असतं ही कारवाई झाली असती, ही कारवाई झालेली आहे, आम्हाला न सांगता उपाध्यक्ष साहेब आपल्याला या कारवाईबद्दल काय माहिती नव्हतं. कशी झाली कुणालाच माहित नाही. नाही का? कोणी केली? फक्त आपण तुमच्या ते इकडे कुणाला जास्त 100% माहिती ज्या नाही. लोकांनी कारवाई नाही, निजामबाईंनी तुमच्या इकडे काल कुणाला जास्त message माहिती नाही टाकला. ओके साहेब, निजामबाईंनी काल मेसेज सुद्धा टाकलेला आहे की ज्या तुमचं लोकांनी माझं काय ऐका, केली, मी ते तुम्हाला सध्या स्पष्ट नोटीसवर करतो. बीड दोनच माझ्या- मिनिटं साहेब. मला वेळ आप- द्या. ऐका, 2च मिनिटं. तुमचं अंतर्गत राजकारण काय असेल? नाही, मी नाही, तुम्हाला राजकारण हात जोडून याच्यामध्ये सांगतो. नाहीच. हा. मी तुमच्याकडे राजकारणासाठी आलो नाही, नाही. नाही, मी इथं ऐका ना, राजकारण मी नाही. कोणत्या नगराध्यक्षांना, नगरसेवकांना प्रश्न विचारणार नाही. मी प्रश्न विचारणार प्रशासनाला, कारण की चूक प्रशासनाने केलेली आहे. माझी त्या प्रत्येक या नगरपालिकेच्या बॉडीला विनंती आहे, जर तुम्हाला जमत असेल तर यांच्यावर बी कारवाई करा. बरोबर. कारवाई अशी झाली पाहिजे झाली की पाहिजे. प्रत्येकाने ते महाराष्ट्राने बघितलं पाहिजे. बरोबर आहे. का बरोबर भारतीय आहे. संविधानाची पायमल्ली होत असताना तुम्ही बघू कसं काय शकता? एखाद्या महिलेवरती हात उचलताना तुम्ही बघू कसं काय शकता? 100% एखाद्या महिलेला फरफटताना तुम्ही बघू कसं काय शकता? एखाद्या महिलेवरती अन्याय झाल्यानंतर तुम्ही कुठे जाता? अन्याय म्हणजे काय? बोलू द्या ना. ढकला ढकली काल एवढी केली. 4 बार ऑफिसर आला माझ्या. 10 मिनिटामध्ये केलंय. म्हणजे एकच गोष्ट आहे, मी तुम्हाला पहिल्यापासून एकच सांगतोय की अन्याय हा फक्त गरिबावरती करायचा, कारण की तो उद्रेक करत नाहीये. का?
मी तुमच्याकडे इथं राजकारणासाठी आलेलो नाहीये. मी कोणत्या पक्षाचा कोणत्या कशाचाच पदाधिकारी नाहीये ना माझा कोणासोबत काही संबंध आहे. मला फक्त एकच म्हणायचं, एखाद्या महिलेवरती हात उचलत असताना तुम्ही हातावर हात धरून बसलात कसं काय? तर तुम्ही त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करायला पाहिजे. 100% तुमच्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या नगरपालिकेमध्ये 1000 अतिक्रमण असतील, मला घेणं देणं नाहीये. पण एखाद्या महिलेवरती हातच कसं काय उचलला जातो? तरी तुम्ही अतिक्रमण काढताना तुमचे पोलिस कुठे होते? एखादा व्यक्ती प्रतिकार करतोय त्याचा, तर त्याला हात लावायचा अधिकार नगरपालिकेला नाहीये. तर तुम्ही तो भाजीपाला बघितला कसा ट्रॅक्टर कचरा कुंड्याच्या ट्रॅक्टरमध्ये भरला? पूर्ण पाणी असं नालीमध्ये टाकलं, गटारीमध्ये. टोटलच्या गटारीच्या पाण्यामध्ये. फाटलेल्या गाड्या आणल्या होत्या. गाडी आमची सगळं तिकडं नेऊन टाकून दिलं त्यांनी अदानीकडे. बरं, तुम्ही अतिक्रमण काढताय, अधिक ठीक आहे. तुम्ही त्या गरीबाला, हे बघा, एखादा व्यवसाय उभा करायचा, तुम्ही थांबा. एखादा व्यवसाय उभा करायचा, तुम्ही व्यवसाय उभा करून एकदा गरीब होऊन बघा, म्हणजे तुम्हाला आमचं दुःख समजेल. तुम्हाला दुःख समजून घेण्यासाठी आधी गरीब व्हावं लागेल. एखाद्या अतिक्रमणावरचा गाडा उचलून फेकून देण्यापेक्षा त्याला म्हणायचं घेऊन जा बाबा. का? तो नाही घेऊन जाणार. पोलीस असल्यानंतर घेऊन नाही जाणार, जातो तो, पण तुम्ही उचलून फेकून देणार. त्याचं नुकसान काय आहे? एखाद्या गरीबाला व्यवसाय करत असताना किती त्रास सहन करावा लागतो. अहो, हे नाहीयेत मोठे, हे नाहीत घेऊ शकत भाड्याने गाळे. 15,000 रुपये घेतात बाजूला. तुमच्या जागा आहेत, तुमच्या सरकारच्या जागा आहेत, तर त्याला भाडं दुसऱ्यांनी खायचं. हा कुठला न्याय आहे? गाड्या किती वर्षापासून गाड्या 20 वर्षापासून येत आहेत. म्हणजे कोणत्या पद्धतीमध्ये तुम्ही काम करताय आणि कशासाठी करताय? मग तुम्हाला पदावरती बसवलं कशासाठी? याच्यासाठी, एखाद्या महिलेवरती हात उचलण्यासाठी, एखाद्या पुरुषाला बळजबरी करण्यासाठी. नगरपालिकेचे गाळे एक पण जे भाजी विक्रेता त्याला नाही. इतर लोकांना तसं केलं. लोकांना जे भाजी विक्रेता आपले त्यांना कुणालाच गाळा नाही. त्यांच्याकडून आपल्याला घ्यावं लागतं. जे तर 5,000 तिथं 15,000 त्यांना द्यावं लागतं. 5,000 सुद्धा नाही, 100-200 रुपये भाडे. ते जे काय आहे मधला पेज तसाच आहे. मधला जे आहे का ते तसाच नुसते गाळे काढून ठेवलेले. तुमच्या गावाचं राजकारण कितीही मोठं असो, मला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. पण मी फक्त एकच गोष्ट म्हणेल, एखाद्या महिलेवरती नगरपालिकेचे कर्मचारी हात उचलू शकत नाहीत. तिला तिचं कोणीच ऐकून घेणार नाही ना. पोलीस ऐकून घेणार आहेत ना तुम्ही ऐकून घेणार आहे. हा आमच्यापर्यंत पोहोचला म्हणून एवढे सगळे जमा झाले. कोण उभं राहिलं का आतापर्यंत? त्या दिवशी तर आम्हाला कुणीच उभा नाही केलं. सकाळी 8:30 वाजता पोस्ट केल्यानंतर अख्खा महाराष्ट्र जागा झाला. त्याच्या आधी तुमची संवेदनशीलपणा कुठे गेली होती? ते बी ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ व्हायरल केला त्यावेळेस समजेल आमचं हे केलं आणि त्यावेळेस पुन्हा चालू झालं. आधी तर आम्हाला कुणीच म्हणजे पोलिस सहकार्य करणार नाहीत, नगरपालिका सहकार्य करणार. गरिबांनी फक्त मरायचं, कॉक्रोच सारखं, किड्यासारखं सगळं मरायचं फक्त. हीच गोष्ट झाली ना. आपण कारवाई करू. कधी 100% असतो. कधी होणार? आज मी हे करतो, एकाच्या बद्दल तर पाठवून देतो, इतरांवर मी सक्षम आहे तर मी कारवाई करतो. कारवाई करून घेतो, काय अडचण नाही. 100% कारवाई करतो. आणि मी आल्यालाच सांगितलं, व्हिडिओ पण दाखवला आपल्याला. माझे नगराध्यक्ष साहेब, तुम्हाला विनंती आहे, पोलिसांकडे जाऊन या महिलेवरती हात उचलला म्हणून विनयभंगाचा पण गुन्हा दाखल करा. कारण की हे काल पोलीस स्टेशनला गेलं तर यांना धमकावल्या गेलं, दमदाटी केल्या गेली आणि काढून दिला. जी तुमच्या सोबत 100% न्याय होणार. तुम्ही असं याच्यामध्ये काहीच आता मनात सुद्धा आणू नका. तुम्हाला 100% न्याय भेटणार आहे. माझी सर्व पक्षीय सगळ्या लोकांना विनंती आहे, ते तुम्ही उदाहरण सेट करा. उदाहरण सेट करा की बाबा एखाद्या महिलेवरती कर्मचाऱ्याने कोणत्या नगरपालिका सरकारच्या कर्मचाऱ्याने हात उचलणं हे खूप गंभीर प्रकार आहे. तुमच्या ऐका ना, तुम्ही तरी आता येऊन सांगा ना. एक मिनिट बरं का, हे तुम्हाला कळाल्यानंतर, पण हे सगळं कळण्याच्या आधी आम्ही त्यांना नोटीस बी काढली. सकाळी आम्ही विजयसिंह पंडित आमदार साहेबांवर बसले, त्यांनी तिथं कलेक्टरला सुद्धा बोलले की त्याचा प्रस्ताव आजच्या आज, आणि त्यांनी कालच गोष्ट टाकली आमदारांनी की बाबा हे आम्ही सहन करणार नाही. आणि ही जी कारवाई झाली का, ऐका ना, म्हणजे आम्ही काय केलं नाही हे तुम्हाला की काय केलं म्हणतच नाही, गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. नाही, आता तो त्यांचा होईल, त्यांनी जायला पाहिजे. ते आमच्यावर सांगतो होणार नाही, सपोर्ट करणार नव्हतं. आमच्यावर होणार नाही ते. आम्ही ते गुन्हा आम्ही दाखल करू शकत नाही ना, तो त्यांनी गेला पाहिजे. ऐका
हे पाटील साहेब सांगायला आता लागले. आमच्याकडे इथं जसा व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला तसा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये मागच्या हा. 2 आठवड्यापूर्वी असंच एक जण येऊन आरडाओरडा करून या ठिकाणी गोंधळ निर्माण केला. त्याचा गुन्हा दाखल करायला 2 दिवस लागले 4 पोलिसांनी. दिवस. आमचे इथं राहिलं. नाही, मग हे चुकीचं आहे. ऐका ना, हे तुम्ही नगरपालिका चुकीचं सांगताय ह्याच्यामध्ये पोलिसांचं हे ऐका ना, मी काय ऐका ना, ते बघा, मी तुम्हाला आता पण म्हणतो सर्व पक्षीय पहिल्यापासून काय म्हणत आहे, आपण समाजाच्या सेवेसाठी आहोत. काय मग आम्ही तर कोणत्या राजकारणाशी चिटकलेलं नाही, पण तुम्ही राजकारण करत असताना तुम्ही आहात फक्त समाजसेवेसाठी. मग एखाद्या माणसावरती एखाद्या महिलेवरती अन्याय होत असताना तुम्ही तिथे उभं राहिलं पाहिजे. माझी ती विनंती आहे. 100% उभंच राहणार. अजून एक गोष्ट याच्यामध्ये, हे बघा, मला जेवढं काही कळलंय त्यानुसार सक्तीच्या रजेवरती असणाऱ्या माणसांनी आदेश देणं जमत नाही. त्यामुळे हे- कारवाई हे यांच्यावरती आम्हाला झाली तुम्हाला पाहिजे. सांगायचंय. कारवाई फक्त खालच्या कर्मचाऱ्यांवरती नाही, कारवाई यांच्यावरती पण झाली पाहिजे. बरोबर आहे. आता ज्या कर्मचाऱ्याला सक्तीच्या रजेवर आपण पाठवलंय तो संवर्गामध्ये त्याला ते आमचे अधिकार नाही. त्याला नाही ना, मुख्याधिकाऱ्याला त्याचे 2 प्रस्ताव आधीच गेले. आपण त्याच्यावर आपण कारवाई करण्यासाठी फक्त DMA ला प्रस्तावित करू शकतो. ते प्रस्तावित आधी ऑलरेडी केलेलं पण ह्याच्या आधी पण एका प्रकरणामध्ये, दुसऱ्या प्रकरणामध्ये, ह्या प्रकरणामध्ये सुद्धा करून टाकू त्याच्यामध्ये. पण विषय काय व्हायला आहे, मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना डायरेक्ट जाऊन उचला असा आदेश दिला किंवा कुणी पालिका जबाबदारी त्यांची असते साहेब. नाही, बरोबर. कर्मचारी काय तुम्ही वर्तन त्यांना जाब विचारणं चुकीचं नाही, मी ते म्हणत नाही. परंतु काय होतं ह्याच्यामध्ये जर एखाद्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी किंवा एखाद्या जो अशिक्षित आहे कर्मचारी, त्याला गांभीर्य नाही या गोष्टीचं, त्या जर कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी काही चुकीचं वागलं असेल तर तुम्ही डायरेक्ट असं एखाद्या मुख्याधिकाऱ्यांनी त्याला आदेश देऊन तसं करायला सांगितलं, हे बंद नाही नाही साहेब, जबाबदारी त्यांची आहे. 100% बरोबर आहे. जबाबदारी बरोबर आहे. पण जर ह्याने तसं करण्यासाठी आदेश केला जबाबदारी असेल बोलत नाही मी. काय जबाबदारी म्हणजे सगळं आलं त्याच्यामध्ये. तो कर्मचाऱ्याला काय आदेश आहे, कसा आदेश आहे, पण काय करायचे ते, ती जबाबदारी यांची आहे. बरोबर. मुख्याधिकारी त्याच्यासाठीच आहे. शिस्त असायलाच हो ना, पाहिजे. मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तुम्ही विचारता ते मला 100% मान्य आहे. आणि ती 100% होणार पण आहे. सगळ्यात मी काय बोललो तुम्हाला, जो व्यक्ती सक्तीच्या रजेवरती तो आदेश कसा काढू शकतो, त्यामुळे हे पण त्याच्यात दोषी आहे. हे बोलत आहे मी तुम्हाला. हे त्याने ऑर्डर काढला कसं काय आपल्याला ह्याची चौकशी आदेश करून काढला. पाहिजे. बरोबर आहे ना, आदेश तुमची काढलाच मागणी बरोबर आहे. त्यांनी ना. सोबत लेखी आदेश नाही ते, जर ओव्हरऑल झालेलं आहे. त्यांनी सोबत घेऊन गेला ते 2-4 जण. त्याचा फोटो आहे, त्याचा तो उभा आहे त्याच्यात. तो तिथे गेला. कसं काय जाऊ शकतो? कसं काय? हा. हेच आपल्याला आम्ही सुद्धा हे मग आता ते आपण ठरवू शकत नाही. तुमचं जे म्हणत आहे ते आम्ही ते आमचं मी तेच म्हणणं आहे. बरोबर आहे. तुमचं चुकीचं म्हणणं त्यावेळेस आहे. आहे, तुमचं जे म्हणणं आहे का, ते प्रशासनाचं आणि कॉन्स्टिट्यूशन तेच म्हणणं आहे. चालवत असेल आता ते तुम्हाला कर्मचारी जातात ते कसे? तुम्हाला जातं माहिती. आता तुम्हाला तुमच्या इथलं कुणाला माहिती आहे बरं कसे जाते? त्याच्याबद्दल तुम्हाला एवढं माहिती हे आहे. घे, तुमच्या इथलं कुणालाच माहित नाही ते कसे जातात. तुम्हीच ठरवा ना, नाही कारवाई झाली तुम्हीच पाहिजे. सांगा. मग ते बघा ना, ते आपण मिळून करू ना, कारवाईच करायची. ते मिळून करू आपण. कसे जातात ह्याचं उत्तर आमच्यापेक्षा चांगलं तुम्हाला माहिती आहे. आणि तुमची जी मागणी आहे ती 100% बरोबरच आहे. ठीक आहे, चुकलंय तिथं जबाबदार शिवसाहेबांचं आहे. पण हे तुम्हाला सांगतो की त्यांच्या कल्पनेतनं येतं ही कारवाई झाली. आमचं काय म्हणणं आहे की एवढ्या लोकांनी गर्दी करायची आवश्यकता नव्हती. तुम्ही आतापर्यंत पावलं उचललं. हा. तुमचं नाही, आमचं हेच म्हणणं आहे. विजयराजेंनी रात्री पोस्ट आमचं हेच म्हणणं आहे. आमचं बोलणं झालं. आमचं हेच म्हणणं आहे. रात्री तुम्ही आम्ही स्वतः माझ्या फेसबुकवर जाऊन तुम्ही पोस्ट पाहता. रात्रीच विजयराजेंनी पोस्ट केली की हे खपून घेणार नाही, आम्ही त्याच्यावर कारवाई करणार. आणि 100% त्याच्यावर कारवाई लगेच होत नाही. त्याचे काही कंडिशन आहेत, त्यांना आणि नोटीस द्यावं लागते. आमदारसाहेब कारवाई करणार आहे म्हणजे नगर अध्यक्षाला नाही, आम्ही सगळे CEO म्हणतात, उपाध्यक्ष म्हणतात, सभापती. मग राहिले का अडचण कोणाची? अहो, त्याची प्रक्रिया आहे ना. असं डायरेक्ट त्याला काय करू शकतो का? त्यांना 1-2 दिवसाची 3 दिवसाची नोटीस द्यावा लागेल. 2 मिनिटं. तुम्ही आमदार साहेबांना फोनवर बोलू शकता. हो, बोला. बिलकुल. आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगेल, तुमचं अंतर्गत राजकारणाशी मला ऐका ना, ही प्रक्रिया राजकारणाची नाहीच ना. हो, ही प्रक्रिया राजकारणाची आहे का? हे तुम्ही तुम्हाला आम्हाला काही तसं वाटत नाही. हे फक्त प्रक्रिया माणुसकीची आहे. जर वाटत असेल ही तसं प्रक्रिया नाही, नाही, फक्त माणुसकीची आहे. माझा याच्यामध्ये आणि राजकारण कोणत्याही या करायचं भारतातील कोणत्या पक्षाचा काही एक संबंध नाही. मला कोणतेच आवडत नाही. आम्हाला फक्त आवडतं भारतीय संविधान, या आम्हाला ठिकाणी फक्त सावळचे आवडतं मागे आहे. कायदे आणि कानून. पण त्याच्यानुसार त्यांना तेच काय काही काय काम होत नाही प्रक्रिया म्हणून आम्हाला हे सकाळी काय लढायचं झालं आहे. किंवा कालची पोस्ट टाकली त्यांना सांगितलं आम्ही. 1-2 मिनिटं ते तुमच्याशी काही बोलू इच्छितो. मोबाईल हँड फ्री करा. एक मिनिट. हा, त्यांना सांगा तसं. हाय. बरोबर का? हा सगळे ऐकतात. हँड फ्री आहे मोबाईल. जय हिंद साहेब, रविराज साबळे पाटील बोलतो. नमस्ते साहेब, काल बीडचा प्रकार तर तुम्ही पाहिलाच. तुम्ही त्याचा निषेधही कालच केला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे. परंतु या महिलेवरती एका नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याने हात उचलला, फरफटत नेलं.
एखाद्या महिलेवरती हात उचलणं हे कोणत्याच नियमात, कायद्यात आणि कानूनात बसत नाही. तर माझी तुम्हाला विनंती आहे, बीड पोलिसांना आदेश द्या की रीतसर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा त्या सर्व कर्मचाऱ्यांवरती ज्यांनी तिथं उपस्थित होते. आमची एवढीच एक विनंती आहे, कारण की अख्खा महाराष्ट्र बघत आहे, एका महिलेला सरळ सरळ तिला ओढलंय. अतिक्रमण काढत असताना महिला पोलीस एखाद्या महिलेचं अतिक्रमण काढतोय किंवा महिलेवरती कारवाई करतोय तर तिथं महिला पोलीस उपस्थित असणं गरजेचं आहे. काल हे जेव्हा पोलीस स्टेशनला गेले तेव्हा पोलिसांनी यांना स्पष्ट नकार दिला गुन्हा दाखल करण्यासाठी. तर माझी तुम्हाला विनंती आहे, हे तिथं पोहोचतील तेव्हा पोलिसांना आदेश द्या की तुम्ही कारवाई करा आणि गुन्हा दाखल करा. ते घेत नाहीयेत हा प्रश्न आहे. मुळातच ऐका ना, अतिक्रमण करणं किंवा अतिक्रमणाचं समर्थन करणारातला मी नाहीये, पण एखाद्या महिलेला असं फरफटणं, ओढणं, भाजी बी टाकून द्या, अतिक्रमणामध्ये आलंय म्हणजे ते टाकायचा अधिकार असूही शकतो. पण एखाद्या महिलेला उचलून नेणं, ओढणं, तिचे पैसे तिने कमवलेले ते ओढणं हे अतिशय चुकीचं आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टींबद्दल फक्त एकच आहे की हे जेव्हा पोलीस स्टेशनला जातील तेव्हा त्यांची रीतसर तक्रार नोंद करून घ्यावी, असे तुम्ही आदेश लोकप्रतिनिधीमधून तुम्ही देऊ शकता त्यांना. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, फक्त आमची ती अपेक्षा आहे की याच्यामध्ये फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. तेव्हाच या महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण सेट होईल की बाबा गरिबावरती अन्याय केल्यानंतर बीड नगरपालिका आणि संबंधित लोकप्रतिनिधी अगदी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभं राहत आहे. येस येस सर, थँक्यू. ठीक आहे. तेवढं करून माझी विनंती आहे, म्हणजे हे बघा एक गोष्ट आहे, गरिबाचं दुःख समजायला गरिबीतनंच वर यावं लागतं किंवा गरीबच राहावं लागतं. एखाद्या आम्ही सगळे सर्व प्रशासन, नगरपालिका प्रशासन आणि कौन्सिल सगळी त्यांच्या पाठीशी आहे. त्यांचा काय त्यांना आता त्यांची त्यांची काय 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 जी नुकसान भरपाई झालेली ठीक आहे ना, ते गरीब आहेत म्हणतो आम्ही घेऊ बस आमच्या खिशातून. ऐका, मी माझ्या स्वतः विजयराजे पंडित यांच्या मित्र मंडळातर्फे त्यांना 10,000 बस लगेच देऊन टाकतो. आज जास्त देतो बस लगेच. माझ्याकडे कुणीही यायचं नाही. मी केली, मी बघितलं नाही. तुम्ही सगळे संवेदनशील पण आहेत. माझा राग कोणावरती आहे माहितीये का? हे सगळं जे झालं का बरं का, साबळे साहेब, हे जे झालं का नाही हे जे झालं का हे झालं बी तर काही असं अचानक झालेलं. हे आमचे के आलेत सोबत, ह्यांना सगळं माहिती. जो माणूस उभा आहे का ते जाणून बोलून झाले.
तो माणूस ड्युटीवरच नाही, जो माणसाने ती कारवाई गुन्हा केली. दाखल करा. साहेब, एक गोष्ट ऐका. हे पहा हे बघा, फौजदारी तर होईल, ऐका ना, फौजदारी तर ऐका, फौजदारी तर होईल, हे तर करतीलच, पण ऐका ना, आदेश नसताना, कामावरती नसताना एखादा व्यक्ती नगरपालिकेचं नाव घेऊन कारवाई कशी करू शकतो, त्याचा बी गुन्हा दाखल तुम्ही करू शकता वसीम आणि तुम्हाला करावा लागेल. नाही करू तुम्ही तो करू शकता. आता हे तर करू शकता ना साहेब. नाही. एखादा कर्मचारी भंगाच्या कारवाईसाठी आपण करू शकतो. या सर्व गोष्टी एखादा कर्मचारी कामावरतीच नाहीये, पण तो नगरपालिकेचं नाव घेऊन नगरपालिकेची कारवाई सांगून जर गरिबावरती अन्याय करत असेल तर नगरपालिका त्याच्यावरती फौजदारी सारखी कारवाई पण अजून करू शकते. ह्यांना हात उचलला तो भाग अजून वेगळाच, ती फौजदारी तर होणारच. आता आमदार साहेबांनी आश्वासित केलेलं हे व्हायलाच पाहिजे, परंतु नगरपालिका पण या लोकांवरती कारवाई करू शकते फौजदारीसाठी. हे बघा, तुम्ही जोपर्यंत कडक शासन करत नाही, तुम्ही जोपर्यंत उदाहरण सेट करत नाही, तोपर्यंत हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये. प्रत्येक वेळेस अन्याय फक्त गरीबावर, प्रत्येक वेळेस सर्वसामान्य माणूसच भरडला जातोय, प्रत्येक वेळेस. आणि त्याच्यावरती बोलायला, लढायला काय म्हणतात ना, नाहीये. यांना आधार देण्यासाठी कोणी नाहीये. यांचा अवसान तुमच्यासारखे सगळ्यांना संपून जात आहे. तुमच्यासारखे आमच्यासारखे आहे की केवळ माझे नेहमी जनतेची आवाज म्हणून नेहमी ते समोरच येत असते. त्यांचे राजकीय काम कमी आणि सामाजिक काम जास्त असतं. नाही म्हणजे सामाजिक जबाबदारी. राजकारणापलीकडचा विषय आहे. समाजकारण बहुत अच्छा आहे. म्हणजे याच्यामध्ये सर्व पक्षीयांनी एकत्रित येऊन यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. आमचं नाही, तुम्ही नका सावळे साहेब, तुम्ही आल्यामुळे ह्याला आणखी जास्त हे आलं, त्याच्यामुळे काही नाही, कारवाई होणारच होती, पण तुम्ही आलं म्हणजे लवकर होईल. लवकर नाही, लगेच लगेच काय आहे, आता लगेच करायला ते आता त्यांना कमीत कमी 24 तासाची तर त्यांना नोटीस द्यावं लागेल ना एखादी. पण कारवाई होणार 100% काय ते. कारवाई 100% कधी होणार सर, हा प्रश्न आहे. कारवाई तुम्ही कधी करणार? माझी पेपर वर्क होऊ द्या, मी कारवाई करतो, याबद्दल वाद नाही. आता इथं नगर अध्यक्ष प्रतिनिधी नाही, त्यांना हे त्यांचाच अधिकार आहे, ऐका ना, पण त्यांच्या प्रोसिजर आहे. ही चूकच प्रशासनाची. सिंपल एक गोष्ट आहे, याच्यामध्ये पक्ष, नगराध्यक्ष, नगरपालिका, ही चूक प्रशासनाची. आपल्याला मेंबर विश्वास आहे ना, आपला 100% आपलं सहकार्य करणार नव्हते. विश्वास आहे, आपल्या हक्काचा माणूस आहे ते कधी बी आपलं सहकार्य करणार ही फक्त त्यांनी नाही केलं तर आपण भांडण प्रश्न झाला. याच्यामध्ये मेंबर सहकार्य करायला आपलं तयार, मला तू कसं घाबरायला? पॉलिटिशियन, याच्यामध्ये नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, हे फक्त आणि फक्त फेल्युअर प्रशासनाचं फेल्युअर आहे. तिथं कोणताही नगरसेवक जाऊन म्हणला नाही आजी उठ, तिथं कोणताही पक्षाचा पदाधिकारी जाऊन म्हणला नाही तू उठ. तिथं कोण नाही, उठ म्हणून ऐका ना, ते तिथं अतिक्रमण असलं आणि तर ते काढणंच पण त्याच्या पद्धती माझी आता- आहे, चुकीची पद्धत आहे, सगळ्यांनाच मान्य आहे ना. आता माझी नगराध्यक्ष तुम्हाला विनंती आहे, यांना एक पर्यायी जागा उपलब्ध करून द्या जी त्यांच्या हक्काची असेल, ज्या ठिकाणी त्यांना कोणी त्रास देणार नाही. कसं असतं, ऐका ना साबळे शेजारी- साहेब, तुम्ही काय करा आता सोबत, आपल्याकडं भाजी मंडी बनवलेली आहे, काय करायचं? अहो, मध्ये कोणी बसतच नाही. जात नाहीत ना, लई काय सांगा चुकीच्या ठिकाणी बनले ना. ऐका ना, नाही. हे सगळं झालं ना, ऐका ना. सगळे रोडच बसत म्हणतात. आमच्या भूम तालुक्यात 3 कॉम्प्लेक्स बनवले, एकाचाही उपयोग नाही. नाही आणि चुकीच्या ठिकाणी नाही, तिथंच आहे ती महाग क्रीम प्रॉपर्टी सगळ्यात ती समोर काहीतरी हे असेल ना तर नाही, मोकळं आहे सगळं. लोकांचं काय आहे? असं आहे ते त्या जागेवरती पण गेलेल्या होत्या. हे बघा, व्यावसायिक हा रहदारीचं ठिकाण. मग आता कसं होईल मग सगळं एकत्र होणार नाही ना. नाही ऐका ना. काही आमच्या सुद्धा आजी फक्त एकटी नाही जाऊ शकत. नाही, त्यांची एकट्याच बोला. ऐका ना, सिंपल एक आहे, सगळी रोडच्या कडेची जी सगळी अतिक्रमण आहे ती काढा आणि त्यांना तिकडे शिफ्ट करा. हे शिवसाहेब, ह्याची आपण अंमलबजावणी केली पाहिजे, ह्याची अंमलबजावणी आपण केली पाहिजे. मुख्याधिकारी साहेब काय हा. म्हणताय? नाही ही अंमलबजावणी ही आम्ही बी ऍग्री. साहेब काय म्हणताय? आम्ही रोडच्या कडेचं काढणार नाही. माझं काय मत आहे, त्या रोडच्या कडेला या आजींना एक पर्यायी जागा द्या जिथे त्यांना तसं काहीतरी ठीक आहे, करू ठीक आहे, आपण. करू ऐका बाई. ना, त्यांना रोडच्या कडेला ऐका ना, काही पर्यायी जागा धंदा करणारे सगळे गरीब ऐका ना. आहेत. रोडच्या कडेला धंदा करणारा काही लई श्रीमंत नसतो, रोजच्या पोटाचा त्याला प्रश्न असतो. त्यामुळे मी हे म्हणणार नाही की तुम्ही सगळंच उचलून फेकून नाही, द्या. त्यांचा व्यवसाय बी असला. मी त्या मताचाही नाही. बरं का, त्यांचा व्यवसाय बी असला तर सवलत सर्वसाधारण नागरिकांसाठीच आहे ना ती, त्याच्यामुळे काही हेच नाही ना. थोडासा काय त्यांचा व्यवसाय बी असला तर ते स्वतःसाठी थोडी करतात.
मध्यामुळे काय तिथं खूप मोठी शाळा आहे संस्कार आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी ऐका ना तिथं पार्श्वभूमी नाहीच बसत नाही भैया. समजा मध्येच चौक आहे ना, पार्श्वभूमी ऑफिस पाशी. तिथं जाऊन नाही कुठेच कोणी लहान ते चौकात जायला ते- हे कराय कोणी लावलं पार्श्वभूमी हे कराय कोणी लावलं त्यांनीच लावलं. समोर चौक आहे जणू ते. रस्त्यावर कोणी उठत आणि नाही. कराय कोणी लावलं. साईडला बसल्यानंतर काही अडचण अजून नाही एक गोष्ट पण आहे. मध्ये जे बसायला लागले का त्याच्यामुळे अडचणी आल्या बीड पार्श्वभूमी शहरामध्ये मध्ये बसत ना भैया समजा. बीड आणि शहरामध्ये रस्ते कडेला आहे चौकात बसते 4 वाजता. चौकात बसते. बरं ना? चौकात नाही बसत. नाही नाही चौकात मध्ये मध्ये बरं का स्वामी ऐका ना तुम्ही ह्यांना हेच सांगा की रोड त्यांना आपण पर्यायी जागा हे ऐक ना हे ऐक जरा हे एवढे थांब जरा. आपण त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देऊ त्यात त्या काही चौकात त्यांचा पार्श्वभूमी पण चौकात कमी नाही दिसत. तुम्ही बी जाता येता सगळ्यांना तिथं हे सांगा की बाबा रोडवर कोणी बसू नका तिथं 2 शाळा आहेत मोठ्या. 80 फुटाचा रोड आहे रिक्षा निघत नाही मी तुम्हाला पहिलं मी इथं गाडी बसलो. नाही, म्हणले ना तुम्ही मी त्याच्यामुळे तुम्हाला अतिक्रमणाचं समर्थन करणार नाही, मी बरोबर आहे, हा. नाहीये पण अतिक्रमण गरिबांनी केलं पण त्या श्रीमंताचं बी तोडा. पहिली गोष्ट तुम्हाला तोडायचे बिंदास. ज्या आता तुमच्या बीड शहरात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे रोडवरती पार्क होणाऱ्या गाड्या. नगरपालिका हद्दीमध्ये नगरपालिका पोलीस प्रशासनाला कडक कारवाई करण्याचे आदेश देऊ शकतो. पुण्या मुंबईला जर मी रस्त्यावर गाडी लावली तर माझ्या मनात एकच धाकधूक असते पोलीस गाडी उचलताय की काय. पण इथं तसं होत नाहीये. मग ते तुम्ही कारवाई वाढा ऑटोमॅटिक रस्ते मोकळे होतील ऑटोमॅटिक जागा मोकळी होईल. तिथं बी हे चौक मोकळा सोडला ना तर गाड्या लागतील. पर्याय हा असूच शकत नाही की गरीबावरती अन्याय होईल. पर्याय हा पाहिजे की कोणता तरी सगळ्यांचा फायदा होईल असा पर्याय असावा. माझं हे मत आहे. पर्याय हा असू नये की बाबा फक्त एकावरती अन्याय एकावरती चांगला असा तुझा अन्याय कुणावरच होणार नाही. फक्त हेच म्हणायचंय की पार्श्वभूमी चौकात बसते तेव्हा तर अन्याय होत नाही ना. आमच्या चौकात काऊन होतो? नाही, तुम्हाला पार्श्वभूमी फोटो पाठवत नाही. नगरपालिका ठरवली. तुम्हाला चौकात बसत ना म्हणजे तुम्ही इकडे येतच नाहीत ना. तुम्ही तिकडे हो येऊन बघा ही कशी मंडी एवढं आहे. काढून- अरे बाबा माझं घरच आहे ते मला तिथीच वाट नाही मला माझी वाटच नाही ना. रस्ता जात नाही काय ना. करू? लोकांना मग अडचण तिथं जाऊन यावी, जरा सावध सगळं व्यवस्थित व्हावं. असं काहीतरी पार्श्वभूमीला इथं चौकातच बसते तुम्ही. चला साबळे साहेब हो साबळे साहेब आपण नंतर बसू 4-5 मिनिटं हे संपवलं. इथं एक सायकल नाही माणूस बसू. काय? किंवा करा समोर आम्ही निघून जातो. तुम्ही आजच बंद लागतो. ए चहा सांग ना ए मध्ये चहा सांग. कर्मचारी आहेत त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करतो. त्यांच्यावरती तुमच्या मार्फत एक फौजदारी हे करतातच आहे. त्यांच्या मार्फत- अधिकारी कामावरती नसताना त्यांनी अधिकाराचा गैरवापर केला म्हणून फौजदारी झालीच पाहिजे. नाही ह्या सगळ्यामध्ये कामकाजाच्या पद्धतीचा हे झाला नाही म्हणून शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित केली. निलंबनाचं पण मी करतो. त्या व्यक्तीवरती शिस्तभंग प्लस निलंबन प्रस्तावित करतो आणि जे माझ्या स्तरावरून करता येतात त्यांना निलंबित करून शिस्तभंग सुरू हे करतो. प्रशासकीय झालं त्याच्यावरती फौजदारी सारखा गुन्हा दाखल होतो. फौजदारी- तुम्हाला सांगायचं ना अधिकारांचा गैरवापर करणं अधिकारांचा गैरवापर करणं आणि ते वरिष्ठांच्या निदर्शनास येणं म्हणजे वरिष्ठांनी सरळ गुन्हा दाखल करावा लागतो. तो अधिकारी तो अधिकारी कर्मचारी कोणी असेल व्हॉटेवर कोणी असेल तो अधिकारी कर्मचारी कामावरती नसताना त्यांनी काम कसं काय हा सगळ्यात मेन मुद्दा. थोडं घडलंच नसतं त्या गोष्टी. मग त्याला जर भीतीच नाहीये त्याला तुमची बी भीती नाहीये तुमची भीती असती तर हे झालंच नसतं. त्याच्यावरती फौजदारी झाली पाहिजे. तुम्ही ते उदाहरण सेट केलं तर मी तुम्हाला एक गॅरंटी देतो इथून पुढे शैलेश दिगंबर फडसे साहेबांच्या समोर कोणताच कर्मचारी शिस्तभंग करणार नाही. बरोबर. ते तुम्ही उदाहरण सेट करा. मुख्याधिकाऱ्यांच्या समोर तुमच्या समोर एखाद्या व्यक्तीने गोष्ट केली आणि तुम्ही त्याच्यावरती गुन्हा करत नसाल तर ते चुकीचं आहे. मग कर्मचारी म्हणतो साहेब काय करत नाही आपण काय होऊ नये. अख्खा महाराष्ट्र हे पण शब्द वापरले कुणाकडे जायचं ते जातो. हा डायरेक्ट जा. तिथं जायचं तिथं जा. तुम्ही मुख्याधिकारी आहात. तुम्ही मुख्याधिकारी म्हणजे काय म्हणतात ना तुमच्या हातामध्ये पॉवर प्रशासन. त्या पॉवरचा प्रशासनाचा वापर करून तुम्ही या कर्मचाऱ्यांना शिस्त लावा. जर चिडूरना कर्मचारी येऊन म्हणत असेल की काय करायचे ते कर जा चुकीचं आहे. नाही, ती कारवाई करतो. शिस्तभंगाविषयक सगळ्या गोष्टी करतो. निलंबितही करतो. ते करून
आणि विशेष म्हणजे त्यांची बदली झालेली बाहेर आणि अजून मी फौजदारीचं बोलतच नाही नाही. सर, फौजदारी नाही करता येणार. पण त्यांनी ऐका ना, कामावर नसताना काम केलं. निश्चितपणाने त्या कारणामुळे करता येईल, पण जे होणार होतो विनय भटाची तर होणारच, ते त्यांनाच ते करावी लागणार. स्वरूपाचं ते त्यांनाच ते करावी त्यांना लागणार. करावं. ऐका ना ऐका ना, मी तुम्हाला काय सांगतोय, एखादा कर्मचारी कामावरती नसताना शासकीय यंत्रणेचा गैरवापर करतोय, त्याच्यावरती गुन्हा दाखल नाही, होतो. नाही. त्या ठिकाणी जे अतिक्रमण विरोधी पथक होतं ते गेलं, त्याला फक्त आदेश दिलाय का हे बघण्यासाठी आपल्याला शिस्तभंगाची कार्यवाही करूनच पुढची गोष्टी कराव्या लागतात. फौजदारी गुन्हा केवळ मला त्यांनी ऐका हात ना, मला लावलाय तो आदेश त्या दाखवा. प्रकरणामध्ये तुम्ही आता आदेश तर इथं अवेलेबल असेल कुठला? अतिक्रमणाविरोधी कारवाईचा. अतिक्रमण पूर्ण रेग्युलरचा जुना आदेश असणार. मी बघतो. पेपरला दिलेलं आहे ना. पेपरचं नाही, आपल्याकडे असेल ना कर्मचाऱ्यांसाठी काढलेलं दाखवा. नाही ती मोहीम ती सेपरेट मोहीमच आहे त्यांची. ते पथकच आहे ते, त्यांचं कामच ते आहे. ते अतिक्रमण काढण्यासंदर्भात हे नाही मग हे त्यांनी हे केलं. आणि काल परवाचे जे आपण त्यांनी हे केलं. केलंय सिटी पोलीस स्टेशन आपलं ट्रॅफिक पोलीस स्टेशन त्या अनुषंगाने एक पत्रक काढलं होतं ते घ्यायला लावलं. तुमचं समजू शकतो, पण भारतीय संविधानाच्या पुढे मी जात नाही, तुम्ही जायचं. संविधानाने जे अधिकार दिले मी बोलू शकतो, सांगू शकतो, पण तुम्ही काही म्हणलात काही होत नसतं. तुमचंही होत नसतं, त्यांच्या पुढे होत नसतं. कधी पण नियमांच्या बाहेर जायचं नाही. आपण सर्वसामान्य माणसे, आपल्या हातामध्ये काही एक आदेश बघून निघूया. हो. तुम्ही माझी म्हणजे मला ही अपेक्षा 100% आहे. म्हणजे सिंपल गोष्ट आहे, मी जिथं पोहोचतो तिथं अधिकारी पळून जातात. पण साहेबांचं सगळ्यात जास्त अभिनंदन आहे की साहेब मी येतोय म्हणलं तरी थांबले. त्यांनी उत्तरं दिली, त्यांनी कारवाई करण्याचं आश्वासनही दिलंय. आजीच्या घरी सांगितलं तुम्हाला, आजीच्या घरी सुद्धा हा विषय झाला, मला ते अधिकारी कुठे जाणार नाही. नाही. आम्ही जे त्यामुळे अपेक्षेसाठी आलो मला जास्त अनुभव- ते अधिकारी जर चुकीचा असता आम्ही नाही, त्याच्यात नाही, ते माझी म्हणजे मला काय म्हणायचे माहिती, मी त्यांना अजून मी म्हटलं की जर तुम्ही दोषी असाल तर तुमच्यावर बी कारवाई झाली मी पाहिजे. म्हटलं नाही की यांच्यावर बी लगेच कारवाई होणार आहे. हा. ते जर दोषी असतील तर त्यांच्यावर बी तुम्हाला करावी लागेल. दोषीच नसतील तर काही संबंधच येत नाही ना, ते नाही. पण मी जिथं जिथं पोहोचतो तिथं तिथं कोणी थांबत नाही, हा प्रॉब्लेम आहे. पण ते काय म्हणतात ना, ते थांबले म्हणजे ते संविधानाचे अभ्यासक आहेत, आणि त्यांना सगळे बरं का, कायदे कानून rules field- सगळं माहिती आहे, field- त्यांच्याकडे उत्तरं आहेत. आहेत. ते जास्त विशेष आहे, त्यासाठी तुमचा आभार आहे. पण माझी एकच विनंती 100% कारवाई आहे करतो. की याच्यामध्ये एक उदाहरण सेट करा तुम्ही. महाराष्ट्राला दिसलं पाहिजे की बाबा बीडचे मुख्याधिकारी खूप पॉवरफुल आहेत. हा व्यक्ती कुठे बी गेला तरी अन्याय होणार नाही. चाय बोलले तुम्ही बोल. बैठ नाही करणार. चलो उधर बैठ. या ना. आदेश चहा बघू. घे. आधी इथं थांबायचं आपण. दाखवतो ना. टाइम लागणार. समीक्षा नाही आदेश आहे. जुना जो आदेश आदेश आहे ते किती दाखवतो. दिवसापूर्वीचा आहे? नाही, रेग्युलर आपला जो अतिक्रमणाचा ड्राईव्ह असतो ते रेग्युलर असते. त्यामध्ये एक पथक गतीत दोनच मिनिटात त्यामध्ये एक पथक गतीत असतं ते ऑलरेडी मी निवांत मोकळा आहे, मी मोकळा माणूस चल हे झाल्यावर बोल. गरिबांच्या बाजूने उभं राहिले की मोकळ समज. ते पथक गतीत आहे. आता काय झालंय, जे दोन ट्रॅफिकचे मिनिटं. एरिया आहेत, त्यांनी आमच्याकडे पत्राद्वारे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करण्यासंदर्भानं मागणी केली. त्या अनुषंगाने मी ट्रॅफिक पोलिसांना बी आदेश द्या, अतिक्रमणावरती म्हणजे रोडवरती गाड्या असल्या की त्या उचलल्या गेल्या पाहिजे. रोज गाडी फिरली पाहिजे. टुई टुई करत फिरली की कोणी अतिक्रमण करत नाही, गाड्या कोणी पार्क करत नाही. चला या निमित्त तुम्ही आमच्या नगरपालिकेत आले. नाही मला छान वाटलं, तुम्ही सगळी माणसं भारी आहे. फिरलो तू. एक 2 मिनिट खाली मोबाईलवर फोटो बोलले नका. मोबाईल बंद कर. 1 मिनिट मोबाईल बंद करा. मोबाईल बंद.